त्या प्रेक्षकांसाठी नाही आहेत, आपण या ठिकाणी मान्यवरांसाठी ठेवलेल्या त्याची नोंद घ्या आणि त्या खुर्च्या पुन्हा एकदा त्या जागेवर आणून ठेवा, याची नोंद राहील. सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिली सलामीची जोडी. नाशिकवरून मी म्हटलं होतं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहुणे पाहायला मिळाले नाही, मात्र आत्ता हे पाहुणे आपल्याला पाहायला मिळतील. मी विनंती करतोय सर्व या ठिकाणी उजव्या बाजूला जे डगआउट आहे तिथे प्रेक्षकांना विनंती करतोय, डगआउटमध्ये प्लेयर्स यांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था, आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर त्या खुर्च्या निश्चितच आपण अनिल घाडी आपणास विनंती राहील त्या खुर्च्या आहेत त्या खेळाडूंसाठी आतमध्ये द्यायच्या आहेत, जेणेकरून प्रेक्षक तिथे बसणार नाही आहेत. सो ऑल द चेअर्स फॉर प्लेयर्स ओनली इन डगआउट. आणि प्रेक्षक वर्ग यांना देखील विनंती आहे, डगआउटमध्ये खेळाडूंसाठी कक्ष आहे, त्यामध्येच तुम्हाला बसायचं, इतर तर कुठेही तुम्ही बसू नका त्या ठिकाणी. आणि डगआउटमध्ये प्रेक्षक राहतील आणि जी अपेक्षित जोडी होती तीच या ठिकाणी पाहायला मिळते. मी मगाशीच प्रशांतजी म्हटलं की ओपनिंग म्हणजे पहिले 2 ओव्हर जे पॉवर प्लेचे राहणार आहेत, पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू बाहेर, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू, मात्र पहिले सलग 2 पॉवर प्ले, त्यानंतर तिसरं षटक आणि 7वं षटक या दरम्यान तुम्ही जे पॉवर प्ले बॅटिंग चॉईस घेणार आहात त्यामध्ये 3 खेळाडू बाहेर राहतील, सेहवाग आणि आपल्याला स्वप्नील कोळी मॅन फ्रॉम मड. यावर्षी स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल ट्रॉफीमध्ये अक्षरशः मैदान गाजवलं होतं, ज्या सेहवागने, एक टोपण नाव त्याचं सेहवाग आहे आणि आपण त्याला ओळखतो सेहवाग या नावानेच. जितू जितेश आणि स्वप्नील कोळी मॅन फ्रॉम मड, अनदर ब्युटिफुल प्ले टू वॉच आउट. यावर्षी एका बॉलमध्ये 10 धावांची गरज असताना तो 9 षटकार आणि त्यानंतर पुढच्या बॉलवर 3 धावा असताना पुन्हा एकदा षटकार, असा एक करामत करणारा, करिश्मा करणारा एक जबरदस्त आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतोय. पहिल्या 2 पर्वामध्ये ज्यावेळेस सँडी एस.पी. हे मैदानावर विजेते ठरले होते, त्या संघाचे प्रमुख खेळाडू श्रेयस सिंदुलकर यांना आपण विकेट किपरच्या मागे पाहत आहोत. काल आपण ओंकारला पाहिलं पहिल्या दिवशी, त्याचप्रमाणे जर पाहिलं तर काल सँडी आचार्य, संदीप आचार्य याला देखील पाहिलं होतं, जो सर्कलमध्ये अप्रतिम बॅटिंग करतो. पहिले षटक घेऊन येतोय ऐश्वर्या सुर्वे. मिडॉनला आपण पाहतोय अगेश पवार मिड ऑफ फ्लाय, रोहित नार्वेकर डीप कव्हरला, या ठिकाणी हळूहळू सर्कलच्या बाहेर कल्पेश माहुलकर याला आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याला डीप मिड विकेटला देखील खेळाडू पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन या ठिकाणी रवी, नाही स्लीप आहे, फ्लाइंग स्लीप आहे. स्ट्राईकला जितेश उर्फ सेहवाग, नॉन स्ट्राईकला स्वप्नील कोळी, गोलंदाज ऐश्वर्या सुर्वे आणि शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतोय आता श्रेयस सिंदुलकर. शॉर्ट थर्डमॅन रवी लिंगाला, बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू आपण पाहतोय, कव्हरला खेळाडू आहे. हिअर वी गो, मॅच इज ऑन. पहिला चेंडू ऐश्वर्या सुर्वे आणि पहिला चेंडू या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण होते, मात्र थोडंसं 1 हँडेड पिकअप होऊ शकला नाही आणि बाहेर निघाला होता चेंडू. पाहिलं होतं चांगलं फुटवर्क आपलं पदल आली ते दाखवतोय. स्वप्नील आता स्ट्राईकला, मात्र सेहवाग ज्याने सुरुवात केली, स्वतःचं वैयक्तिक खातं खोललं. संघाची धावसंख्या 1. आता या ठिकाणी स्वप्नील कोळी याला आपण पाहणार आहोत. कव्हरला खेळाडू आहे, डीपला आणि एक मिड विकेट, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. पहिला P1 सुरू आहे, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. कॉमेंट्री बॉक्स एनकडून, आमच्या समालोचन कक्षाकडून ऐश्वर्या सुर्वे. ऑफ स्टंपच्या बाहेर जलद गतीने जाणारा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीराच्या दूर खेळला, कारण त्या बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचले नाही, जाग्यावरूनच स्ट्रोक खेळण्यासाठी गेले. पहिले षटक आपण पाहत आहोत. चेंडू झाले 2, धावसंख्या 1. प्रथम फलंदाजी करणारा संघ श्री गडदुमेश्वर कृपा संघ विरुद्ध आपण पाहतोय फिल्डिंग करणारा संघ ट्रायडन नवी मुंबई. आता मात्र या चेंडूला पाठवतोय डगआउटच्या दिशेने, हा येतोय उत्तुंग षटकार, बिग वन. प्रेक्षकांना विनंती आतमध्ये जाऊन बाहेरून जाऊन कुठल्या प्रकारचं अजून तरी बक्षीस तिथे आलेलं नाही आहे, त्यामुळे थोडं सहकार्य करायचं आहे. प्रॉपर लँड होऊ द्या बॉल, त्यानंतर डिसिजन देतील अंपायर. आणि हा डगआउटमध्ये षटकार, प्रेक्षक गॅलरीमध्ये जबरदस्त सुरुवात. आता मात्र मी स्ट्राईक स्ट्रोक आहे, मिडॉनच्या वरून खेळायचं होतं आणि बॅटची कडा घेऊन जेतो चेंडू गलीच्या दिशेने. सलमान त्या ठिकाणी आहे. एका धावेने धावसंख्या अजून पुढे सरकेल, एकूण धावसंख्या 8. पहिलं पॉवर प्लेचं षटक पहिल्यांदाच प्रशांतजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा पॉवर प्ले तर आहेच, मात्र 8 ओव्हरच्या पुन्हा एकदा क्रिकेटकडे आपण वळलेलो आहोत. सुरुवातीला मानसिकता आहे, मात्र पॉवर प्लेची बॅटिंग
करावी लागेल. त्यानंतर पुन्हा एकदा इंटेलिजंट टेक्निकली खेळावं लागेल. ऐश्वर्या पुढचा चेंडू सेवागसाठी. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. बघूया खेळाडू नो मॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल होतोय. चेंडू जोपर्यंत त्या ठिकाणी राकेश प्रभू पोहोचतील. सलमान आहे गलीमध्ये. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. खडे खडे या ठिकाणी जागेवरूनच ऑन द राईज खेळायला गेले आणि बॅटची एज लावून दोन्ही वेळा आपण पाहिलं टप एज होती. त्या ठिकाणी धावसंख्या 9. पहिल्या षटकातील एकमात्र चेंडू आता आपण पाहणार आहोत. शेवटचा शिल्लक आहे P1 मधला. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर. पंचांचा इशारा वाईड. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्यांदा एक्सरसाइज करण्याची संधी मिळत आहे पंचांना देखील. महेश मकवाना सर वन ऑफ द टॅलेंटेड लेजंड क्रिकेटर जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारचं योगदान त्यांनी दिलेलं आहे टेनिस विश्वाला आणि या ठिकाणी सामनाधिकारी म्हणून आपण त्यांना पंच म्हणून पाहत आहोत. पुढचा चेंडू ऐश्वर्याचा. स्लोवर वन. गती परिवर्तन मात्र काऊ कॉन्व्हर्सेशन चेंडू. खेळाडू येतो त्या ठिकाणी मिस फिल्डिंग होते. एकदा पूर्ण केले. 2 धावांसाठी परत आहेत आणि सहज 2 धावा पूर्ण होताना मात्र 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. चांगल्या प्रकारे ग्राउंड कव्हर केलं. दॅट्स काइंड ऑफ स्ट्रॅटेजी रिक्वायर्ड फॉर फिल्डिंग टीम ट्रायडे नवी मुंबई. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 आहे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा या सकाळच्या सत्रामध्ये आपण स्वागत करूया राष्ट्रभाषा हिंदीमधून ज्यांना नेहमीच आपण ऐकतोय. वेगवेगळ्या मोठ्या स्पर्धा या वर्षातले देखील क्रिकॉन असेल. त्याचप्रमाणे नक्की जर पाहिलं तर MB ट्रॉफी त्यांनी कव्हर केली आणि पुन्हा एकदा राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीच्या माध्यमातून दुसऱ्यांदा या आमच्या पर्वामध्ये जॉईन होत आहेत प्रशांत आदवडे. शुक्रिया राजू. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 आज का ग्रैंड फिनाले का दिन. और पहले मैच की अगर कहानी या सेमीफाइनल का जो पहला मैच आप देख रहे हैं जिसमें पहले ओवर में बहुत ही बेहतरीन स्टार्ट बल्लेबाजों ने किया है और प्रमुख गेंदबाज के खिलाफ राजू अच्छी स्ट्रैटेजी, बहुत बढ़िया स्ट्रैटेजी थी. और यहाँ अगर आप 10 के ऊपर रन बनाते हैं, 8 ओवर का मैच है, संयम के साथ आपको खेलना है. जब संयम के साथ आप खेलते रहे, स्ट्राइक रोटेट करते रहे, बड़े शॉट आपके बल्ले से आए हैं तो पहले ओवर में बिल्कुल गर्दुमेश्वर टीम के लिए अच्छा स्टार्ट हुआ है. नक्कीच चांगली स्टार्ट आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 12 धाबा. एक छान अशी सुरुवात. पहिल्या या प्रकारेच तुम्हाला खेळ करावा लागतो. दोन्ही फलंदाजांचं जर शैली पाहिली तर दोघंही आक्रमक आहेत, हार्ड हिटर आहेत, बॉटम एंडचा चांगला वापर करतायत. स्वप्नील कोळीकडे जर पाहिलं तर हँड आय कॉर्डिनेशन जबरदस्त आहे. गोपी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. कॉमेंट्री बॉक्स एनकडून संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आपल्या वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू. स्ट्राईकला आहेत सेवाग. राईट आर्म ऑफ द विकेट गोपी आणि पहिला चेंडू या ठिकाणी खेळून काढलेला आहे डीप लॉंग लेग बाउंड्री दिशेने. हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. टप की तरफ चले गए और बढ़िया तरीके से फाइंड क्षेत्र की तरफ खेलते हुए ये गेंद बिल्कुल दिशान थी, कंट्रोल नहीं था. इसका भरपूर फायदा उठाया. सही नसीहत देते हुए इस चौके के साथ बिल्कुल बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ने वाला है. कवर पर कैच. ये बहुत अच्छी गेंद थी. टप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था. उछाल कर खेलने की कोशिश मिस्टर स्टोक और गर्देश्वर टीम के उम्मीदों को लगता पहिला झटका गॉ. नक्कीच पहिली विकेट या ठिकाणी गेलेली आहे आणि महत्वाची विकेट सेवाग. आणि पॉवर प्लेमध्ये नक्कीच या बॅट्समनला आघाडी. बॅट्समनकडे देखील ती नक्कीच एक जबरदस्त स्ट्रॅटेजी असू शकते. नवीन फलंदाज कर्णधार वसीम येणार आहे. ND अशरफ खानची जाणीव नक्कीच उणीव जाणवणार आहे. मात्र ऑन द राईज खेळायला गेले आणि टॉप एज पुन्हा एकदा बघा. पहिले 2 पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिले तर जे चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरला जे बॅटची कट घेऊन गलीमध्ये आपल्याला फ्लाय होताना पाहायला मिळाले आणि आत्ता मात्र तो पहिलं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामुळे श्रेय जातं आहे गोपीला. मैदानावर ओमकार जो आमचा एक खेळाडू हा देखील मेहनत करत आहे. सचिन नाचरे आपलं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या आपण पाहत आहोत एकूण 16. नवीन फलंदाज वसीम. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला स्वप्नील कोळी. दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. विचार मंथन करणं गरजेचं आहे. तेच या ठिकाणी होत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 12 निघाल्या होत्या आणि
मानसिकता जी मेंटॅलिटी आहे, मानसिकता जी आपण 4, 5 ओव्हर 6 ओव्हरची आहे ती मात्र थोडीशी आता बदलावी लागेल प्रशांतजी. कारण 8 ओव्हरचा खेळ करत असताना पॉवर प्लेमध्ये जरी तुम्ही 20-25 केल्यानंतर पुढचा स्टेप, पुढची एक लेवल काय असेल त्याचं एक गणित तयार करावं लागेल. त्या अनुषंगाने तुम्ही एक चांगली टोटल समोरच्या संघाला देऊ शकता, कारण प्रथम तुम्ही फलंदाजी करत आहात. देखिए, जब आप 20-20 का क्रिकेट खेलते हैं और उसके बाद में आप ओडीआई खेलते हैं तो वो आपकी स्ट्रैटेजी अलग होनी चाहिए. वहाँ से आपको स्विच ऑन होना आना चाहिए. जिस तरह से स्विच ऑन और स्विच ऑफ बहुत महत्वपूर्ण है. यहाँ 8 ओवर का खेल है, संयम की अग्नि परीक्षा होगी और संयम का बांध नहीं टूटना चाहिए. तो दूसरी ओवर में पहली गेंद पर संयम का बांध टूटा है बल्लेबाज का. आणि एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पूल करण्यासाठी गेले होते, पूर्णतः बॉडीवर आक्रमण आपण पाहायला मिळालं. मात्र ज्या प्रकारचं बॅकफूटला गेले होते आणि त्या चेंडूला पूल करण्यासाठी जी पोझिशन होती थोडीशी वेगळी पाहायला मिळाली आणि त्यामध्ये चेंडू चांगल्या प्रकारे लँड होऊन ट्रॅव्हल करू शकला नाही. एक धाव. स्ट्राईकला स्वप्नील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. कॉमेंट्री बॉक्स एनकडून गोपी दुसऱ्या पॉवर प्लेची ओव्हरमध्ये राईट मोर विकेट. गोपी कव्हरला या ठिकाणी जागा बनवून खेळायचा प्रयत्न मात्र अयशस्वी होतोय. तो सर रूम द्यायचा होता, कारण पॉईंट आणि कव्हर ज्या ठिकाणी ऐश्वर्या आणि कव्हरला आपण खेळाडू पाहतोय, डीप कव्हर थोडासा वाईडिश लॉंग ऑफ घेतलेला आहे, त्यामुळे ती जागा शोधत होते आणि थोडा बाहेर निघाला. चांगला कटर टाकणारा गोलंदाज अँगल बनवतोय आणि थोडंसं या ठिकाणी बॅट्समनला बांधून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा आतमध्ये घेऊन आले तर जागेवरूनच ज्या पद्धतीने आपण पाहतोय की पॉईंट आणि कव्हरला जाण्याचा प्रयत्न आहे आणि आत्ता मात्र अजून एक चेंडू डॉट जाते. धावसंख्या 17वरच थांबलेली आहे. प्रशांतजी, खास करके जब एक बार फिर देखिए बल्लेबाज की जो स्ट्रैटेजी है, एक थोड़ा सा पीछे जाके हट कर खेलने का प्रयास, रूम बनाकर खेलने की कोशिश हो रही है और 2 बार ये बीट हुए हैं. बढ़िया गेंदबाजी गेंदबाज की तरफ से होती भी और लाइन लेन पर निर्भर है, अनुशासन के साथ गेंदबाजी कर रहे हैं. मात्र या चेंडूला पाठवतोय. हा फटका अगोदर देखील खेळणं गरजेचं होतं. 6 धावा. इट्स अ टिपिकल पेटंट स्ट्रोक ऑफ स्वप्नील कोळी. अगोदरचे दोन्ही चेंडू थोडे बॅकफुटला जात होते, कव्हरला जागा शोधत होते. He's kind of a batsman really waiting for the big one, but the earlier 2 deliveries he faced was not a proper connection, and now the last delivery, what a stroke, absolutely magnificent over the head of long off for big one. धावसंख्या 23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. शानदार खेल. बिल्कुल एक बार फिर पहले स्क्वायर ऑफ द विकेट खेलने का जो प्रयास किया गया था, मन बना के खेल रहे थे. अब मेरिट के हिसाब मोमेंटम थोड़ा खोया था. एक बार प्रेशर बंद रहा था, प्रेशर रिलीज करने वाला अच्छा स्ट्रोक बल्लेबाज के बल्ले से आया है. रन संख्या 23, 1 विकेट के नुकसान पर पावर प्ले के 2 ओवर का खेल समाप्त. 1 विकेट जरूर खोया है, लेकिन रफ्तार बहुत अच्छी है. एक सागर जी हमारे साथ जुड़ेंगे, एक ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे. पाच ओव्हरचं क्रिकेट पाहतो ते आता सुरू होणार आहे आणि ग्रामीण क्रिकेट जेवढं मड या संघासाठी आपल्या नवानगर मडसाठी खेळणारा खेळाडू आपण पाहत आहोत स्वप्नील कोळी, याला कल्पना आहे की नंतरचं क्रिकेट म्हणजे 3ऱ्या 4थ्या 5व्या ओव्हरला आपण कसं खेळू शकतो. कारण ज्या वेळेस ग्रामीण क्रिकेट आपण पाहतो तर 3-3 4-4 ओव्हरचं नसतं, 6-6 ओव्हर खेळतात. आणि आत्ता खरी पुन्हा एकदा परीक्षा असेल की मॅच कॅरी ऑन कशी करायची आहे, इनिंग बिल्ड कशी करायची आहे आणि त्याला आकार कसा द्यायचा है. You're absolutely right. बिल्कुल आपने सही कहा. 8 ओवर का मैच है. पहले 2 ओवर में पावर प्ले में बढ़िया बल्लेबाजी हुई है. 23 रन 1 विकेट के नुकसान पर है. गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ और बहुत बढ़िया तरीके से गेंद को फाइन लेग क्षेत्र की तरफ खेलते हुए और गैप में गेंद बॉल लेकर बॉडी लाइन की तरफ जाते हुए फाइन लेग पर पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाज की हरकत, उनको मिली बरकत. गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन.
जिस अंदाज से खेले थे, पहले ऑफ स्टंप पर बाहर निकले थे और केवळ दिशा दी, रफ्तार का यहाँ पर यूज किया था. बघूया पुन्हा एकदा रोहित पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी जागा बनवतोय गलीच्या दिशेने. सलमान त्या ठिकाणी आहे, मात्र टायमिंग नाही प्रॉपर. ज्या पद्धतीने या अगोदरचा चेंडू ज्या गतीने आला होता त्याला दिशा दिली, चौकार मिळाला. आता मात्र ती गती नव्हती, थोडी बॅक ऑफ द लेंथ होता आणि थोडासा स्लो रन होता, ज्याला त्या वेगावर कनेक्ट करू शकले नाही. राजू, बॉल डालने से पहले बिल्कुल बल्लेबाज ने एक अपने पैरों की जो मूवमेंट थी, टेलीग्राम मिल गया था. बॉल डिलीवर होने से एक बार फिर फुट पर अगर देखें तो रिवर्स स्वीप के लिए बहुत तैयार थे, इसलिए बहुत अच्छी गिनती गेंदबाज द्वारा. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. फुल टॉस गेंद लेग स्टंप की तरफ थी. एक बार फिर मौका था बल्लेबाज के लिए अपने बाजू खोलने के लिए. ओवर तीसरा प्रगति पर है और 22 का इशारा. रन संख्या 29, एक विकेट के नुकसान पर. वसीम के अंदर 6 पर, स्वप्निल ने बनाए 16 रन. दोनों बल्लेबाजों के बीच राजू एक अच्छी साझेदारी बन रही है और बढ़िया संकेत, अच्छे संकेत इस वक्त बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. दूसरी तरफ से नवी मुंबई की टीम एक और विकेट की तलाश में है. एक विकेट से तो बात नहीं बनेगी. एक अच्छा मैच मैदान के अंदर आप देख रहे हैं आणि हा देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बघा या प्रकारचे, आता मगाशी म्हटलं मी की आता 2 ओव्हरचा सामना संपलेला आहे. तुम्हाला तुमची मानसिकता बदलावी लागेल. पंचांचा इशारा येतो लेग बायच्या रूपामध्ये कॅरी ऑन करायचं आहे. तुम्हाला टेक्निकली खेळावं लागणार, स्ट्रोक्स ग्राउंड स्ट्रोक खेळावे लागेल, गॅप चांगले शोधावे लागणार, प्लेसमेंट अशा करावे लागणार, थोडं क्षेत्ररक्षणावर दबाव आणावा लागेल आणि त्यानंतर पुढे धावसंख्येला आकार द्यावा लागेल. बघा काय ताकद आहे, समोरचे फटके जबरदस्त. ही ताकद आहे स्वप्नील कोळीची. बॅकफुटला जाऊन जी ताकद देतो, बॉटम एंडचा वापर करतो, पॉवर जनरेट करतो आणि त्यानंतर स्विंग ऑफ द बॅट. इट्स अ ब्युटिफुल. श्री गडदुमेश्वर कृपा संघासाठी पुढचा चेंडू रोहितसाठी. रोहितचा आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर आहे का बघूया. येस, लावला होता गोलंदाजाने आणि चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईड. अवांतर धावसंख्या 38. राजू, जिस तरह से मुकाबला चल रहा है, बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर बल्लेबाजों द्वारा. लेकिन एक चीज मैं आपको बताना चाहूंगा, जब स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश की, एक बार इनको सब पता, लेकिन जब वी में खेलने का प्रयास किया ज्यादा फायदा हुआ है. रोहितचा पुढचा चेंडू आता माय बोल्ड. क्या बात है. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायला गेले आणि जलद गतीने आतमध्ये घेऊन आले. पूर्णतः क्लीन बॉल, फर्निचर डिस्ट्रॉय. बघा पाहिलं होतं की समोरचा चेंडू छान खेळतोय. बॅट्समनला थोडंसं टाईपमध्ये आपण जर पाहिलं तर एक म्हणतात ना परीक्षा असते, ज्या परीक्षेमध्ये तयार होण्यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारची गृहपाठ करावा लागतो. या चेंडूचा गृहपाठ नव्हता स्वप्नीलकडे. ज्या पद्धतीने स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होते, मात्र बाहेर काढून आता मात्र हा आतमध्ये घेऊन आले आणि पूर्णतः या ठिकाणी मिस केलं. बॅट आणि पॅडच्या मध्ये कोई संपर्क नहीं था और पूरी गेंद जाकर डिस्ट्रॉय किया फर्नीचर. विकेट और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे. बल्लेबाज सेट हो चुके थे. 8 गेंदों में इन्होंने रन बनाए, 21 तो आके जम चुकी थी. उसी वक्त आज नई मुंबई के गेंदबाज ने विकेट लिया. बहुत बढ़िया गेंदबाज. देखिए क्या हुआ था, एक बार फिर बल्लेबाज पहले से फ्रंट फुट पर अच्छा स्ट्रोक, लेकिन इसके बाद में ऑन साइड पर उछाल कर खेलना चाहते थे, ज़्यादा अक्रॉस चले गए और क्लीन बोल्ड कर दिया है. स्वप्निल की पारी समाप्त. दूसरे विकेट का पतन और सफलता बहुत ज़रूरी, क्योंकि जो साझेदारी बहुत डेंजरस बन रही थी. विकेट प्राप्त किया गेंदबाज रोहित ने. अच्छी गेंदबाजी करे. 38 2 विकेट के नुकसान पर. नक्कीच. आणि सर आपण जर तुम्ही मिडल लेग स्टंपचा स्टान्स आहे तुमचा आणि तिथून तर तुम्ही अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळायला गेलात आणि समोर जर चेंडू तुमच्या आतमध्ये येतो तर नक्कीच तुम्हाला जागा मिळत नाही आणि तीच जागा चेंडूने शोधली आणि जाऊन निश्चितच डिस्ट्रॉय केलं फर्निचर. दुसरी विकेट. तिसरं षटक सुरू आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. रोहित महत्त्वाची विकेट मिळवून देतो. राज गोठणकर, टेनिस क्रिकेट विश्वामधला जबरदस्त स्विंग ऑफ द बॅट, त्वरित आणि जास्त वेगाने बॅट फिरवणारा चेंडूवर. आता मात्र हलक्या हाताने, हे आवश्यक आहे. बघा याला म्हणतात इंटेलिजंट क्रिकेट. ज्या वेळेस या मैदानावर आम्ही येतो, पहिल्या दिवशी देखील बालसुब्रमण्यम अय्यर सर, ग्रेटेस्ट लेजंड कॉमेंटेटर, त्यांनी देखील उल्लेख केला मंदार गरुडेचा, भरत वाघेला सरांचा, की या खेळाडूने सुरुवातीचे 2, 3, 4 ओव्हरमध्ये हेच क्रिकेट खेळले. एकेरी दुहेरी धावा, मध्येच गॅपमधून चौकार शोधणं आणि जेव्हा चेंडू तुम्हाला लूज मिळेल तेव्हा षटकार आणि चौकार. हे क्रिकेट आहे. ती मानसिकता तुम्हाला घ्यावी लागणार आणि प्रत्येक चेंडूवर षटकार आणि चौकार म्हणजे क्रिकेटने एकेरी दुहेरी धावा देखील तितक्याच महत्त्वाच्या आहे. ज्याला म्हणतात सिंगल इज द लाइफ लाइन इन लिमिटेड ओवर्स. बिल्कुल सही कहा. इस वक्त आप मुंबई में अगर घूम रहे तो लाइफ लाइन है ट्रेंड, और क्रिकेट के मैदान के ऊपर आते हैं तो लाइफ लाइन सिंगल डबल है, उसको आपको नहीं भूलना है.
और सबसे बड़ी बात है, हर चमकने वाली चीज सोना नहीं होती, हर गेंद छक्के चौके के लिए नहीं आएगी, आपको स्ट्राइक रोटेट करने की जरूरत होती है। तो बेसिक क्रिकेट की जरूरत है। रन संख्या 39, 2 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ। और आज जो केसरी गुडुमेश्वर के जो टीम है, जिनका जो अभी तक का टोटल है, रफ्तार अभी भी बहुत अच्छी है। 3 ओवर में 39-13 का औसत है। इसको आप थोड़ा सा 15 की तरफ लेके जाने की कोशिश करेंगे। दूसरी तरफ से नवी मुंबई की टीम, आज टाइटन नवी मुंबई और एक विकेट की तलाश में है। साझेदारी बनाने का प्रयास हो जाएगा, साझेदारी तोड़ने का प्रयास एक बार फिर मैदान के अंदर होगा। गेंद और बल्ले के बीच की अच्छी जंग देखने का मौका दर्शकों को मिल सकता है। नक्कीच एक बॅट आणि चेंडू यामधील चांगली जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि नेहमी सराव 4-5-6 ओव्हरचा जास्तीत आहे, त्यामुळे कर्णधार असेल, मॅनेजर असेल, खेळाडू यांना 8 ओव्हरची मानसिकता तयार करावी लागेल. आपला बॉलर कोण असणार आहे, आपली स्ट्रॅटेजी काय असणार, आपला वन डाऊन कोण, सेकंड डाऊन कोण, ही संपूर्ण तयार व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. त्यामुळे ते थोडंसं कॅल्क्युलेशन देखील महत्त्वाचं ठरणार आहे. बिल्कुल इसके ऊपर चर्चा होगी। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इसके कौन साइड पर पुल किया, डीप मिड विकेट बाउंड्री लाइन पर लंबी बाउंड्री है, इसको अभी भी किसी ने क्लियर नहीं किया है। शॉट अच्छा था, लंबी बाउंड्री को टारगेट किया था, हमला करने की कोशिश, शिकार बन के राज सिंह बैक टू द पेवलियन जा रहे, गॉम सफलता मिली है। सवाल पूछा था, जब आप 6 ओवर का मैच खेलते हैं, जब 8 ओवर का मैच खेलते हैं, जब 4 ओवर का मैच खेलते हैं, तो आपकी स्ट्रैटेजी अलग होनी चाहिए, आपकी जो मानसिकता अलग होनी चाहिए। जैसे कि 20 ओवर का मैच और 50 ओवर का मैच, वो अलग मानसिकता के साथ खेला जाता है। तो अभी आपके जो स्ट्रैटेजी बिल्कुल बहुत बढ़िया थी बल्लेबाजों द्वारा, लेकिन अब विकेट गिरने से दबाव आपके ऊपर भी आएगा। 39, 3 विकेट के नुकसान पर चौथे ओवर का खेल, और यहाँ उपेंद्र ने पहली गेंद पर सफलता प्राप्त की है। बल्लेबाज राज सिंह बैक टू द पेवलियन चले गए। योगेश मैदान के अंदर आए हैं। वसीम एक अच्छी पारी जरूर खेल रहे हैं, लेकिन उनको एक बड़ी पारी खेलने की जरूरत है। एक चीज इसके बाद में रॉयल स्टनर और विक्रोलिंस से टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूं, दरख्वास्त कर रहा हूं, प्लीज कंपास की तरफ आइए। मदन देशमुख जो टीम मैनेजमेंट बहुत अच्छा काम कर रहे हैं, तो उनको आपको मिलना है। विक्रोलिंस और रॉयल स्टनर, तो बिल्कुल इस वक्त आपको आदत 4 ओवर की है, आदत 5 ओवर की है, आदत 6 ओवर की है, 8 ओवर की आदत ज़्यादा नहीं है। तो एक अलग यहाँ एक बार फिर मानसिकता होगी, बल्लेबाजों की मानसिकता होगी, गेंदबाजों की फील्डिंग भी एक बार फिर बहुत महत्वपूर्ण रहेगी। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, और अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, टिपा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर, और फुल लेंथ गेंद थी। बल्लेबाज थोड़ा लेट हुए खेलने के लिए, गेंद की तरफ नहीं आए, तो ये बिंदी गेंद गेंदबाज योगेश द्वारा। रन संख्या 39, 3 विकेट के नुकसान पर चौथे ओवर का खेल मैदान के अंदर प्रगति पर है। नक्कीच चौथं षटक सुरू आहे आणि याच गोष्टीचा उल्लेख मी केला की तुमची मानसिकता काय असेल, मेंटॅलिटी कशी असणार आहे, कारण मॅच कॅरी ऑन करायचं आहे. या अगोदर देखील मी म्हटलं होतं की ज्या पद्धतीने योगदान दिलं होतं ते म्हणजे स्वप्नील, असं वाटलं होतं कॅरी ऑन करेल, त्यामुळे त्याची विकेट गेली. त्यानंतर राज गोपिंग राऊंड द विकेट. आता मात्र या चेंडूला खेळून काढायचं होतं, खोदून काढायचं होतं, आणि म्हणूनच आपण म्हणतो की गोलंदाज त्याची गोलंदाजी सर करणार. तुम्हाला फक्त तुमच्या स्ट्रेट बॅटला प्रॉपर फुटवर्क, पदल आली तर दाखवून बाबा देखील आलेले आहेत, ते खेळ करावा लागेल, तरच तुम्ही एकेरी दुहेरी धावा करून मध्येच एखादा बॉल तुम्हाला मिळाला त्याला पूल करू शकता, एखादा चौकार षटकार खेचू शकता आणि पुन्हा एकदा समोरच्या संघावर प्रेशर आणू शकता. दोबारा वही बात है ना, एक बार फिर ये मुकाबला आप अगर अच्छी तरह से एक अच्छा टोटल बनाना चाहते हैं, शुरुआत आपकी अच्छी है, बीच में 3 विकेट गिर गए, साझेदारी की जरूरत है। लाइफ लाइन को ना भूलें, स्ट्राइक रोटेट करना बहुत जरूरी है, स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा है, और इसका फायदा बिल्कुल गेंदबाज योगेश उठा रहे हैं। योगेश स्ट्राईकला, गोपी राऊंड द विकेट. षटकाची पुढचा चेंडू, स्लोवर वनगती परिवर्तन, गॅप मध्ये आहे, काऊ कॉर्नरला, आणि हा येतोय उत्तुंग षटकार, द बिग वन. बारे में अभी मैं चर्चा कर रहा था, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। ये गेंद देखिए, जड़ में डालने का प्रयास किया, खोद के निकाला, ऑन साइड पर काउ कॉर्नर पर गेंद बाउंड्री की तरफ चली गई, वह फ्लैट छक्का। दर्शनीय स्टोक बल्लेबाज की तरफ से आया है। नक्कीच अशा प्रकारचे तुम्हाला षटकार चौकार मिळणार आहे. जेव्हा तुम्हाला जे चेंडू आवश्यक आहेत ते मिळतील लूज, तेव्हा तुम्ही फटके खेळू शकता. मात्र त्या दरम्यान देखील तुम्हाला एकेरी दुहेरी धावा याच्यावर देखील भर द्यावा लागेल, एक वेगळा प्लॅन तयार करावा लागेल. राऊंड द विकेट गोपी. आता ऑफ समोरचा चेंडू, हा देखील ऑन साईडला गॅपमध्ये जोपर्यंत खेळू जाईल चेंडू सीमा पार जाणार का, दणदणीत खणखणीत चौकार, चेंडू मिळणार आहेत. वाट
बल्लेबाजी मैदान के अंदर योगेश द्वारा। जब एक बार फिर 2 गेंदें ऐसी थी, एक जड़ में थी, उसके ऊपर प्रहार किया गया। उसके बाद में एक बार मिडल और लेग स्टंप पर गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया गया। और 4 ओवर का खेल अगर देखें तो 49 3 विकेट के नुकसान पर है। योगेश शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। नक्कीच 49 धावा। तिसरा पॉवर प्ले बॅटिंग चॉईस पॉवर प्ले असेल, बघूया श्री गर्दुमेश्वर कृपा संघ तो बॅटिंग पॉवर प्ले कधी घेणार। आमच्या राष्ट्रीय खेळाडू कबड्डी वर्धा बेंडेकर मात्र मॅडम यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय। बघूया तिसऱ्या आणि 7व्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले कधी घेतला जाईल, जो देखील निर्णायक असणार आहे। राऊंड द विकेट षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट हँड बॅट्समनसाठी गोपी। स्लो ओव्हर 1 चेंडू ऑन साईडला फक्त दिशा देतोय, एक धाव पूर्ण करतोय, डीपला खेळाडू आहे आणि हेच क्रिकेट खेळावं लागणार। तुम्हाला एखादा चौकार षटकार आल्यानंतर उर्वरित 3-4 चेंडूवर जर 4-5 तुम्ही तयार केलेत तर तुमची धावसंख्या त्या ओव्हरमध्ये 15-16 होणार आहे। त्यामुळे ते देखील डोक्यामध्ये तुमच्या चालणं गरजेचं आहे। 1-2 चौकार आले, षटकार आले, 8 ओव्हरची मॅच आहे, लगेच क्षेत्ररक्षणामध्ये बदल विचार करायला भाग पडला कर्णधाराला। बिल्कुल सही। इस वक्त बढ़िया बल्लेबाजी योगेश की तरफ से हुई है और योगेश 11 पर खेल रहे हैं। वसीम अभी तक 8 पर खेलते हुए 4 ओवर के समाप्ति के बाद 50 रन 3 विकेट के नुकसान पर। इसका मतलब है बहुत बढ़िया बल्लेबाजी पहले बल्लेबाजी करते हुए आज जरूर की है कर्दुमेश्वर टीम के खिलाड़ी द्वारा। विकेट जरूर गिरे लेकिन रफ्तार को कम नहीं किया है। बीच में अब योगेश की बल्लेबाजी के 2 चौके, एक चौका, एक छक्का आने के बाद इन्होंने सिंगल लिया था। तो अभी 4 ओवर में क्या स्ट्रैटेजी बदल जाएगी वो देखना बहुत है। लेकिन वो पिछला ओवर था राजू, चर्चा करने के लिए मजबूर किया टाइड एंड नवी मुंबई के सारे खिलाड़ियों के लिए। नक्कीच विचार करायला भाग पडलाय। सुरुवातीला देखील मी म्हटलं, ज्यावेळेस आपण आजची मॅच सुरू झाली टॉस झाल्यानंतर, तेव्हा देखील मी म्हटलं होतं की 4 ओव्हर, 8 ओव्हर, 5 ओव्हर, 6 ओव्हर वेगवेगळी मानसिकता तुम्हाला तयार करावी लागते। मी विनंती करेन जास्त वेळ या ठिकाणी घ्यायचं नाही। ज्या प्रकारे क्रिकेट सुरू आहे मैदानावर आणि जसं म्हणतात ना, पहिल्या 4 ओव्हरमध्ये तुम्ही पल्ला गाठलाय 50 धावांचा, उर्वरित 4 ओव्हरपैकी 1 ओव्हर तुम्हाला पॉवर प्लेची मिळणार। मग त्यामध्ये जर तुम्ही 15-20 धावा कुठल्या आणि उर्वरित 18 बॉलमध्ये किमान 25 ते 30, तरी तुम्ही उर्वरित 4 ओव्हरमध्ये 50चा आकडा गाठू शकता, जे या ठिकाणी 8 ओव्हरमध्ये 100-95 एक माफक धाव संख्या हो सकते हैं। मैं समझ रहा हूँ कि इस वक्त अगर 4 ओवर में आपका स्टार्ट 50 का है, बहुत बढ़िया बल्लेबाजी आपने की है, तो इनके मन में वो मैजिकल फिगर होगा 100 का आंकड़ा। वो आंकड़ा इस वक्त बल्लेबाजों के मन में होगा और कम से कम अब यहाँ से 80-85 के आसपास रोकने की कोशिश टाइड एंड नवी मुंबई करेगी। समय ज़्यादा न ले और राकेश एक बार फिर अपने बॉलिंग पार्ट पर तैयार है। रन संख्या 50, 3 विकेट के नुकसान पर। योगेश प्लेइंग ऑन 11, वसीम प्लेइंग ऑन 8 एंड नाउ चेंज इन बॉलिंग राकेश। ओ क्या बात है, जबरदस्त स्ट्रोक, गेंद को ऑनसेट पर पुल किया है, पुल पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, शानदार छक्का। जरूरत है मैदान के अंदर, बॉल मैदान के अंदर चाहिए। अब राजू एक बार फिर देखे ये ठिकाणी अकीब भाई, आपका भी हार्दिक स्वागत। हमारे उमर 11 के मैनेजर, इनका हार्दिक स्वागत। और बेहतरीन क्रिकेट मैदान में चल रहा है। जिस तरह से प्रशांत जी अगर देखा जाए, आपने कहा कि वो मैजिकल फिगर 100 का आंकड़ा आपको नजर आएगा, लेकिन 100 के आंकड़े की तरफ आप ज़्यादा ध्यान ना दें। एक ओवर पर आपको टारगेट करना होगा। एक ओवर में 8 आता है, 9-10 बनाएंगे तो फिर आप टारगेट कर सकते हैं, जहां पर आप शायद 100 के ऊपर भी चल सकते हो। बिल्कुल। दूसरी तरफ से आज योगेश का शॉट सिलेक्शन बहुत अच्छा है, सामने क्वालिटी गेंदबाजी है। ब्रॉकुल में गेंद थी, उसको एक बार फिर जिस तरह से उन्होंने खेला था वो सबसे बेहतरीन स्ट्रोक था। अभी टप्पा खाने के बाद थोड़ी उनके शरीर की तरफ आती हुई गेंद को बैकफुट पर खूबसूरती के साथ डीप मिड विकेट की तरफ खेल दिया था। बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया। रन संख्या अब तक 56, 3 विकेट के नुकसान पर। 5वां ओवर प्रगति पर है। योगेश प्लेइंग ऑन 17, एक अच्छी पारी अपने टीम के लिए खेल रहे हैं और प्रमुख गेंदबाज के तौर पर राकेश यानी कि पोलार्ड को मौका दिया गया है। मुंबई T20 खेल चुके हैं। इस गेंद को बखेल दिया वाइडिश लॉन्ग ऑफ पर, ऑफ साइड पर, ऑफ ड्राइव, बढ़िया बल्लेबाजी। दूसरे के लिए वापस आ रहे हैं, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए। वसीम के ऊपर निगाहें थी लेकिन योगेश आप आए और सबके ऊपर छाए। क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं। 58, 3 विकेट के नुकसान पर। नक्कीच अप्रतिम। आणि म्हणूनच वसीमला वरती का पाठवलं, या अगोदर जर आपण पाहिलं तर रॉयल वॉरियर्ससाठी खेळत असताना कामेश पेडणेकर असा एक खेळाडू आहे, एकेरी दुहेरी धावा, त्याचप्रमाणे सर्कलमध्ये चांगला बॅटिंग करतो आणि वसीमला देखील हीच कल्पना आहे की आत्ता मात्र त्याच्याकडे अँकर रोल करणारा खेळाडू पाहिजे। एका बाजूने योगेश सावंत जर आक्रमक होत असेल, अगोदर राज गोठणकरला आपण बाद होताना पाहिले, स्वस्तामध्ये बाद झाला, मात्र आता अँकर रोल प्ले करतोय कर्णधार आणि त्याला सोबत चांगली साथ मिळते, ती म्हणजे योगेशची। एक छान असा
आपल्याला ताळमेळ बघायला मिळतोय. बिल्कुल सही कहा, इस वक्त दोनों बल्लेबाजों के बीच अच्छा तालमेल है। राकेश, ओहो, इस गेंद को सर पर खेलना चाहता है, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर है। और ये भी एक बार फिर पता है योगेश को, ये शॉट इनका अच्छा नहीं था। बढ़िया गेंद, ज़्यादा एक बार फिर तेज नहीं थी, गति परिवर्तन किया गया था, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर रखा था और बल्लेबाज को फंसाया था। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, चकमा देती हुई गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ। 5वां ओव्हर 58 3 विकेट के नुकसान पर। नक्कीच अनुभव खूप आहे. ज्या पद्धतीने डी.वाय. पाटीलसाठी सुरुवातीच्या काळामध्ये खेळले, योगेश पवारला देखील आपण पाहतोय MPL गाजवले आणि अनुभव खूप छान आहे. ज्या पद्धतीने स्लोअर वनचा एक चांगला वापर त्यांनी केला. पुढचा चेंडू हा देखील बॅट्समनला विचार करायला भाग पडतायत, हीच आवश्यकता आहे. आणि अनुभव काय असतो, प्रगल्भता काय असते, कल्पकता काय आहे आणि अचूक टप्पा काय आहे, पुन्हा एकदा दाखवतोय तो म्हणजे राकेश प्रभू. थोड़ी सी लंबी सांस लेनी होगी योगेश को, क्योंकि पिछले 2 गेंदों पर एक बार गति परिवर्तन किया गया था, एक लेन गेंद थी, बल्लेबाज नहीं समझ पाए। बेहतरीन गेंदबाज राकेश प्रभु द्वारा। इस ओवर की अगली गेंद, ओहो, मैंने कहा कि कंसंट्रेशन की ज़रूरत है, खास करके योगेश को बहुत ही बढ़िया गया, वापस ही हुआ, कमबैक किया राकेश प्रभु ने, अच्छा वेरिएशन कर रहे हैं। अब थोड़ा सा प्रेशर बल्लेबाजों के ऊपर जा रहा है। रन संख्या 58 3 विकेट के नुकसान पर। 5वें ओवर की आखिरी गेंद और अच्छा कमबैक किया है राकेश प्रभु ने। खूप छान अशी कमबॅक आपल्याला पाहायला मिळते, ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू बघूया. 4थ्या षटकातील आपण पाहिल्यानंतर आता मात्र 5व्या षटकातील अजून एक स्लोअर वन आहे का बघूया. नाही, स्लोअर वन होता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा येतो वाईड आहे. और योगेश एक शॉट खेलते जा रहे, वाइड बॉल का इशारा। और अब देखते डगआउट से आवाज आना शुरू हो गया। टेनिस क्रिकेट में एक बॉल आप मिस करते हैं ना तो बिल्कुल बहुत सारे आवाज आते हैं। अभी आपने 3 गेंदें मिस की हैं, 3 गेंदों पर रन नहीं आए हैं, तो डगआउट से आवाज आना शुरू हो गया। अब बल्लेबाज करे, भाई वाइड इतना बॉल दूर है, मैं कैसे एक बार फिर इसको मिडिल कर सकता हूँ। ये सारे देखे एक बार फिर सारा नजारा इस वक्त आप देख रहे हैं। इस वक्त जो कि बीच मैदान पर एक बड़ा संघर्षपूर्ण मुकाबला चल रहा है। सेमीफाइनल का पहला मैच, रन संख्या 59 3 विकेट के नुकसान पर। आता मात्र पुन्हा एकदा फुलर लेन टाकला होता ऑफ स्टंपवर. बॅट्समन पाहतोय, एकदा पूर्ण करतोय आणि चांगल्या प्रकारे कमबॅक केले. ज्या ओव्हरची गरज होती ती म्हणजे ट्रायडन नवी मुंबईला, म्हणून राकेश प्रभूला या ठिकाणी योगेश पवार आहे, अनुभवी श्रेयस इंदुलकर आहे, रवी लिंगाला आहे, यांच्यामध्ये एक छोटीशी चर्चा झाली की यानंतर कोणाला आणायचं. कारण ज्यावेळेस 8 ओव्हरचं क्रिकेट या अगोदर देखील आपण टेनिस विश्वामध्ये पाहिलेलं आहे. MRHचे बॉल, आता 10Xचे बॉल आहेत. मात्र त्यावेळेस तुमचे 4 गोलंदाज तुम्हाला माहीत आहे, पहिला बॉलर हा आहे, दुसरा बॉलर हा आहे, त्या सिक्वेन्सप्रमाणे. आणि जर एखादा बॉलर जिस्तीचा जास्त महागडा ठरला तर एखादा आपण काहीतरी बदल करायचो. मात्र आता हीच खरी स्ट्रॅटेजी आहे, तुम्हाला कशा प्रकारे सामोरं जायचं आहे. पंचांचा इशारा येतो, बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी अजून एक चान्स असणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय 5 ओव्हर नंतर 60 म्हणजे 12ची सरासरी सुरू आहे. बिल्कुल, दूसरी बात, जब राकेश प्रभु के खिलाफ पहली गेंद पर आपने छक्का जड़ा था और आपने 6 गेंदों में केवल 10 रन बनाए, कम से कम यहाँ से 14-15 रन आप बना सकते थे, जहाँ तक हम सब एक बार फिर बात कर रहे थे. आणि 3 पॉवर प्ले ज्या आपण पहिल्या 2 ओव्हर नंतर जो पॉवर प्ले आपण घेणार आहोत 3 ते 7 ओव्हरमध्ये, यामध्ये तिन्ही ओव्हरसाठी फ्रेश बॉलर असणार आहे याची नोंद घ्या. त्यामुळे ही देखील आता परीक्षा असणार आहे की आपल्या पॉवर प्लेमध्ये असा कोणता, कारण डायरेक्ट बॉलर येणार आणि तो पॉवर प्लेमध्ये ओव्हर टाकणार, त्यामुळे ते एक आव्हान पण असणार आहे, दडपण पण असणार आहे. आणि समोरचा बॅट्समन ज्यावेळेस बॅटिंग चॉईस पॉवर प्ले आहे त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स देखील असणार आहे. त्यामुळे ही चांगली जुगलबंदी पाहायला मिळेल. बिल्कुल, दूसरी बात मैं समझ सकता हूँ कि जिस तरह से आपने कहा कि चैलेंज है, लेकिन मैं समझ सकता हूँ कि एक सिक्के पर एक साइड पे लिखा है चैलेंज, दूसरी तरफ दूसरे सिक्के पे लिखा है मौका, अवसर है. पावर प्ले में आप भी अच्छी गेंदबाजी कर सकते हैं, बताने का एक बार फिर मौका है. और बैटिंग पावर प्ले, दोनों बल्लेबाज बिल्कुल सेट हो चुके हैं और उनको गेंदबाजी करना वो चैलेंज है. दूसरी तरफ बल्लेबाज इस ओवर को थोड़ा बड़ा करने का प्रयास करेंगे. बहुत अच्छा मैच, बहुत अच्छा मुकाबला मैदान के अंदर आप जरूर देखेंगे. 5 ओवर का खेल, 60 रन 3 विकेट के नुकसान पर. अभी भी 18 गेंदों का खेल आना बाकी है और गेंदबाजी में सलमान को मौका मिलता है, कॉम्पैक्शन से गेंदबाजी करेंगे. एक तरफ योगेश की बात करें तो 11 गेंद में 20 रन, मतलब राजू इनका स्ट्राइक रेट बहुत अच्छा है. दूसरी तरफ से वसीम ने थोड़ा सा धीमा खेल जरूर किया, शुरुआत अच्छी थी, अब थोड़ा रुक कर बल्लेबाजी करे. 4 गेंदों में 8 रन. अब सलमान को एक नया किरदार दिया गया है. नक्कीच सलमान, मॅन फ्रॉम गोरेगाव पठाणवाडी, जबरदस्त या ठिकाणी या मैदानावर त्याचं योगदान आहे. मला आठवतं 3-4 वर्षापूर्वी ज्यावेळेस पहिल्यांदा सलमान या ठिकाणी खेळला, तदनंतर त्याला संधी मिळाली खेळण्याची सँडी SP या संघाकडून देखील. आणि आता फ्रेश पॉवर प्लेमध्ये आपण त्याला
पाहणार आहोत, कारण 3 खेळाडू बाहेर आपण पाहणार आहोत आणि नक्कीच या पॉवर प्लेमध्ये बॅट्समन पुन्हा एकदा आक्रमण करणार. योगेशला पूर्ण या ठिकाणी स्वातंत्र्य लायसन दिलेलं आहे कर्णधार वसीमने की यू प्ले युअर नॅचरल गेम, डोंट वरी अबाउट दॅट पर्टिक्युलर ओव्हर बिकॉज वी ऑलरेडी मेड 60 रन्स इन 5 ओव्हर्स. 3 ओव्हर्स लेफ्ट, 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये किमान 35 धावा, म्हणजे नक्कीच आपण म्हणू शकतो या ठिकाणी 95 म्हटलं 100 हा आकडा दिसू शकतो. आक्रमक अजूनही सौरभ सिंग आहे, अजूनही प्रकाश सिंग आहे, अजूनही या टीममध्ये प्रणय कोळी आहेत. 4 बॅट्समन असे आहेत जे हार्ड हिटर आहेत. बघूया पाहुण्यांचं आगमन व्यासपीठावर. सलमान राऊंड द विकेट आणि प्रौढ प्रताप धुरंधर गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलवतंस हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत असताना आपण या ठिकाणी पाहू शकता पारंपरिक पद्धतीनं अगदी तुतारी वादन या ठिकाणी केलं गेलं आणि त्यानंतर महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाचा मुजरा. पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. वसीम देखील ट्राय करणार ओव्हर द विकेट. सलमानचा पुढचा चेंडू यॉर्कर स्पेशालिस्ट आहे. हा जास्त ब्लॉकॉलमध्ये नेहमी गोलंदाज, टिपिकल मुंबई क्रिकेटमध्ये ज्याला बुंदा म्हणतात त्या पद्धतीने ब्लॉकॉलमध्ये नेहमीच गोलंदाजी करणं पसंत करतो. पहिला चेंडू देखील त्याच स्वरूपाचा होता जो खेळून काढला आणि आता देखील धाव जरी मिळी असली तरी सुद्धा या बॅटिंग पॉवर प्लेमध्ये बॅट्समनला या ठिकाणी नक्कीच दडपणात आणावं लागेल गोलंदाजाला. मात्र गोलंदाज या ठिकाणी बॅट्समनला थोडासा विचार करायला भाग पडतोय. खास करके सलमान के ऊपर अब सबकी निगाहें रहेगी. स्ट्राइकर एंड पर योगेश 21 पर बल्लेबाजी कर रहे हैं. बुल टॉस गेंद ऑफ टाइम के बाद बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेलते हुए मिडॉन क्षेत्र में खिलाड़ी दारी के अंदर मौजूद है. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाई है. नॉट आउट का अंपायर ने. फंबल allows the batsman to come back for second. Now score moves on 62 for 3, 64 for 3. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाना बहुत जरूरी है. चीती की दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. नक्कीच अतिशय अप्रतिम अशी धाव, कारण सेकंड धाव घेताना कॉल दिला होता डेंजर एंडला वसीम, मात्र थ्रो त्यांनी अशा ठिकाणी टाकला ज्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला कल्पना होती, कारण तिथून योगेश येणार त्यानंतर पॉपिंग किजला टेकून पुन्हा निघणार ही कल्पना होती त्या खेळाडूला, पण त्याचा फायदा उचललेला हे आवश्यक आहे. मात्र या ओव्हरमध्ये अजून 1-2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. मगाशी म्हटलं मी तुमच्याकडे अजूनही 3 असे बॅट्समन आहेत जे केव्हाही सामन्याचं गणित समीकरण बदलू शकतात. त्यामुळे एक स्ट्रॅटेजी आहे की 6व्या ओव्हरमध्ये हा पॉवर प्ले घेतलेला आहे. अजूनही 2 ओव्हरचा यानंतर देखील खेळ असेल. उर्वरित चेंडूवर मोठ्या फटक्यांची अपेक्षा. बिल्कुल इस वक्त बड़े शॉट की तो मांग हो रही है, लेकिन सामने से सलमान यॉर्क डालने की कोशिश कर रहे हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ऑन साइड पर गेंद को खेल दिया. बॉडी की तरफ गेंद जा रही है. बहुत खूबसूरती के साथ शानदार बल्लेबाजी. दोनों लेने का अवसर. स्ट्रोक तो बहुत बढ़िया था. पेड़ को गेंद लगी और वापस आई है, तो दोनों लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए. रन संख्या 66, 3 विकेट के नुकसान पर 6वां ओवर प्रगति पर है. सेमीफाइनल का पहला मुकाबला आप देख रहे हैं आज के इस बहुत ही बड़े मंच पर. राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2023 8वां सीजन है और आज ग्रँड फिनाले है. नक्कीच चांगली गोलंदाजी करते. सलमानने बांधून ठेवलंय, कुठल्या प्रकारे हात खोलण्याची संधी देत नाहीये. बघूया लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राइकला योगेश. पुढचा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे wide Yorker. What a bowling, absolutely wonderful. I already told that he's a Yorker specialist and the batting team already taken the batting power play, so it's a batsman choice. Still Pranay Kori is there in the batting lineup, Prakash Singh, but batsman really waiting for the big one, couldn't get right elevation. Once again from the commentary box saying Salman, oh it's a slog sweep. There is a player. No, it's a boundary. Rohit Narvekar Chatur is there. त्या ठिकाणी प्रयत्न केला त्या चेंडूला. धाव संख्या या 4 धावांनी 70, म्हणजे 4 ओव्हरमध्ये 50 होती आणि त्यानंतर 2 ओव्हरमध्ये 12 बॉलमध्ये धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 20, म्हणजे 10-11ची सरासरी चालू आहे. यामध्ये कुठल्या प्रकारचं दुमत नाही. मात्र आता जे स्लॉग ओव्हर्स आहेत, हाणामारीचे षटक आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला आक्रमण
आणि प्रहारच करावा लागेल. बिल्कुल माइंडसेट तो उसी तरह से लग रहा है, मतलब हर धाव संख्या 70. और वही तो एक बार फिर हम बता रहे थे कि पहले 4 ओवर में 50 रन, उसके बाद में 12 गेंदों में 20 रन आए हैं और अब जाकर रन संख्या 70 रन, 3 विकेट के नुकसान पर. योगेश प्लेइंग ऑन 29, वसीम प्लेइंग ऑन 7 एंड नाउ स्कोर्ड 70 पर लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 6 ओवर. बीच मैदान पर जलपान के लिए खेल रुका हुआ है और मैं विनती करूंगा खास करके विक्रोलियंस और रॉयल स्टनर के कप्तान को, आपको हमारे कॉम्बोस की तरफ आना है. टॉस हो रहा है, विक्रोलियंस और रॉयल स्टनर, आपको प्लीज कॉम्बोस की तरफ आना है. आफ्टर 6 ओवर नाउ 70 पर 3. ओवर 7वां. गेंदबाजी में अब आए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर. ऐश्वर्य, जिन्होंने निरंतरता के साथ अच्छी गेंदबाजी की है, प्रमुख गेंदबाज है. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज वसीम, जो 7 पर बल्लेबाजी करे. फील्डिंग की जमावट देखिए इस वक्त. फ्लाइंग स्लिप, एक गली पॉइंट, स्टक कवर और लॉन्ग ऑफ. इस गेंद को आसमान की तरफ खेलते हुए डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन की तरफ, बहुत लंबी बाउंड्री है, अभी तक किसी ने क्लियर नहीं किया है. देखिए यहाँ वो क्या हो रहा है मैदान के अंदर, रन लेना चाहते हैं, यहाँ बिल्कुल विकेट गिरने वाला है. नॉन स्ट्राइकर इन पर बिल्कुल रन लेना चाहते थे बल्लेबाज वसीम. डीप मिड विकेट पर अच्छी फील्डिंग और अब जाकर कैच छूटा, लेकिन थ्रो बहुत अच्छा था. आइए सागर एक गाना बजाते हैं, गाने के साथ वापस आते हैं. 70 से अब 71, 4 विकेट के नुकसान पर. सौरभ सिंह और खास करके युवराज सिंह करंडक, जिसमें सौरभ सिंह ने क्या जबरदस्त बल्लेबाजी की थी, धुआंधार बल्लेबाजी की थी, निरंतरता के साथ रन बनाए थे, वही खिलाड़ी मैदान के अंदर. और युवराज सिंह करंडक की बात करें तो लुलावने में बहुत बड़ा टूर्नामेंट हुआ था और उसमें शानदार बल्लेबाजी की थी सौरभ सिंह ने. 71, 4 विकेट के नुकसान पर और अब 7वां ओवर प्रगति पर है और अब लगातार 5 गेंदों में 5 छक्के जड़े थे युवराज सिंह करंडक टूर्नामेंट में बल्लेबाज सौरभ सिंह ने. और इस ओवर में ऐश्वर्य अभी खास करके महत्वपूर्ण गेंदबाज है, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए आए हैं. साझेदारी टूटी है. रन संख्या फिलहाल 71, 4 विकेट के नुकसान पर 7वें ओवर का खेल आप देख रहे हैं. नए बल्लेबाज मैदान के अंदर सौरभ सिंह, योगेश 29 पर खेल रहे हैं, जिन्होंने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की. फील्डिंग में बदलाव कर रहे हैं. फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, स्ट्राइक कवर और लॉन्ग ऑफ. ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, ऑनसाइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, उसके साथ स्क्वायर लेग पर खिलाड़ी है और एक खिलाड़ी फाइन रखा हुआ है, फाइन लेग पर. आसमान की तरफ डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन की तरफ गेंद बिल्कुल जा रही है और खिलाड़ी है, लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. दर्शन स्टोक बल्लेबाज योगेश के बल्ले से. मॅक्झिमम तुम्हाला धावा काढायच्या आहेत. एकूण धाव संख्या जर आपण पाहिली तर धाव संख्या आपण 77. 4 विकेट, 77. फुटचा चेंडू पुन्हा एकदा फुलरलँड यॉर्कर होता, चकून जातोय बॅट्समन आणि यष्टीरक्षकाला. चेंडू जातोय चौकार, 4 धावा. होऊ शकतो आणि ज्या प्रकारची बॅटिंग आहे, मला तर आता वाटतंय की ज्या प्रकारची बॅटिंग करत आहेत, येणाऱ्या काही चेंडूंमध्ये ही धाव संख्या 110, 115 पर्यंत जाऊ शकते. राजू, विकेट फैक्टर बहुत बड़ा है, अगर विकेट नहीं गिरेंगे तो ये आंकड़ा 100 के पार हो जाएगा. बहुत महत्वपूर्ण है यहाँ से नई मुंबई टीम को विकेट लेना. दूसरी तरफ से बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी आज योगेश द्वारा हुई है. ऐश्वर्य गेंदबाजी करने के लिए तैयार और बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद उछाल लेते भी बाहरी किनारा और बल्लेबाज योगेश, जिन्होंने 39 रन बनाए 18 गेंदों का सामना करते हुए, वो विकेट ऐश्वर्य को मिलता हुआ और बड़ी मछली जाल में फंसी है.
टप्पा खाने के बाद उछाली थी गेंद, काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे और बल्ले का बाहरी किनारा लगा। विकेट कीपर ने कोई गलती नहीं की है, विकेट की सख्त जरूरत थी, वो विकेट बिल्कुल मिलता हुआ और बल्लेबाज योगेश ने शानदार बल्लेबाजी की। एंड ऑफ द वेरी गुड इनिंग, 81 पर 5। धाव संख्या 81 की 85 81 धाव संख्या 5 गडी बाद। प्रणय कोळी यावर्षी जबरदस्त फॉर्म मध्ये ग्रामीण क्रिकेट देखील गाजवले। बंदरपाखाडी गाव ज्या ठिकाणी ग्लेन वैती, विवेक भंडारी, द नॉन स्ट्रायकला सौरभ सिंग, उत्कृष्ट लेदर क्रिकेट ज्या IS शाळेतून चारकोपच्या ज्यांनी सुरुवात केली। हॅरी शील्ड, गाईल शील्ड नंतर ज्या पद्धतीने मकरंद असेल, विक्रांत खोत यांचं मार्गदर्शन, रोहित नार्वेकर यांच्याबरोबर टेनिस क्रिकेट, योगी आणि त्यानंतर एक जबरदस्त खेळाडू। पुढचा चेंडू आखोटाप्याचा चेंडू चकून जातोय यष्टीरक्षकाला आणि या ठिकाणी खरंच नशिबाची साथ मिळाली। जो डोक्यावरून निघून गेला असता तर हा देखील चौकार होऊ शकला। मात्र काय कमबॅक करतोय बघा, बाउन्सरने कमबॅक केलेला आहे ऐश्वर्याने। ऐश्वर्याची हीच ओळख आहे, जरी जास्त रनअप नसला तरी सुद्धा खांद्याचा चांगला वापर करतो आणि फास्ट रन होता। बॅट्समनला जास्त वेळ दिल्याने ज्यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करायला गेले, टॉपेज लागली होती आणि संधी मिळाली होती, मात्र एकच धाव। रन संख्या अगर देखें तो 81 विकेट के नुकसान पर और टप्पा ऑफ स्टंप के बाहर खराब शॉट बल्लेबाज द्वारा 82 विकेट के नुकसान पर है और 7 ओवर का खेल समाप्त हुआ है। बहुत ही इंपॉर्टेंट मैच, बहुत क्रुशियल मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। 82 for 5। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। संपूर्ण स्पर्धा they are also enjoying watching from United States of America. So once again, good morning and गुड आफ्टरनून। और जिस तरह से वहाँ पर अगर देखा जाए, जहाँ पर अब तो रात हो चुकी है, जहाँ से सभी उनके दोस्त जहाँ पर एंजॉय कर रहे इस प्रतियोगिता के लिए। सलमान आखिरी ओवर की ये पहली गेंद, और पहली गेंद यहाँ पर वन बाउंड से रफ्तार के साथ, जिस रफ्तार से आई थी उसी रफ्तार मात्र ही जुगलबंदी पाहायला आवडेल, कारण जेवढ्या जोरात गोलंदाजी करणारा तेवढ्या जोरात बॅट्समन देखील त्याच लईमध्ये येणार हे मात्र तितकंच खरं आहे। त्यामुळे या ओव्हरमध्ये आपण बघणार आहोत की अजून 5 बॉलमध्ये किती धावा होणार आहेत। बॉल द्या राजू, एक बार फिर देखिए, यॉर्क करने की कोशिश करते हैं सलमान की, वो ताकत है। कभी कभार ये जो यॉर्कर है ना, दुधारी तलवार की तरह होता है, चलता तो बिल्कुल परेशान करता है बल्लेबाज को, नहीं तो नहीं। एक बार फिर अगर आप यॉर्क करने की जो कोशिश कर रहे हैं, अगर वही गेंद फुल टॉस बन जाती है, वही गेंद एक बार फिर ओवर पे हो जाती है, बल्लेबाज के लिए खेलना बहुत आसान बन जाता है। लेकिन बढ़िया गेंदबाजी सलमान ने की है। अभी ये अच्छा स्ट्रोक था, बल्ले के बीचों बीच सीधे बल्ले से खेला, इसको अक्रॉस नहीं खेले, आड़े बल्ले से नहीं खेले, परिणाम बहुत अच्छा है। क्रैकिंग स्ट्रोक था ये। नक्कीच प्रणय तयार होतो, बॉटम एंडचा चांगला वापर करतो, पॉवर जनरेट करतो स्ट्रोक खेळताना सलमान। पुढचा चेंडू सलमानचा आखोटाप्याचा, आजच्या दिवसातील सर्वात लांब षटकार, वॉट अ शॉट। म्हणून मगाशी म्हटलं की बॅटिंग लाईनअप डेप्थ आहे, ज्या संघाकडे प्रणय कोळी आहे, सौरभ सिंग आहे, प्रकाश सिंग आहे आणि जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन। गेल्या वर्षी मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम कामगिरी, पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच। बॉल जबरदस्त बॅट्समन। मॅच मध्ये आपण या ठिकाणी म्हणतो की शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग आवश्यक आहे।
टायमिंग चुकलेला आहे. हा देखील चांगला चेंडू होता, मात्र स्वतःवर नाराज आहे. त्याला कल्पना आहे की हा शॉर्ट चेंडू होता, मिळाला होता, मात्र जलद गतीने गेला, टायमिंग करू शकला नहीं. सलमान की स्ट्रेटजी बदली जब बैटिंग पावर में था तब इन्होंने ज्यादा गेंदें वो यॉर्कर की डाली थी, अभी लेन गेंदबाजी कर रहे हैं। पहले इन्होंने एक बार फिर वो कोशिश की थी ब्रॉकर पे जाने की, उस वक्त ओवर पे गेंद, उसके ऊपर प्रहार, उसके बाद में लेन गेंदबाजी छोटी गेंद थी, उसके ऊपर प्रहार हुआ और अब जाकर थोड़ा महंगे साबित होते हुए। नक्कीच पुढचा चेंडू सौरभसाठी. आता मात्र या चेंडूला छान प्रकारे या ठिकाणी दिशा देतोय, चेंडूला खेळून काढतोय, डीप एक्स्ट्रा कव्हरला एकदा पूर्ण करतोय, 2 धावांसाठी परत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 95. 2 चेंडू शिल्लक आहेत. 100चा मॅजिकल फिगर आकडा पूर्ण होणार का? पहिल्यांदाच राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी आणि गेल्या 10-15 वर्षात जर पाहिलं तर 10-15 असं नाही, मी 22 वर्षामध्ये म्हणेन की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की 8 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय आणि राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये देखील आपण पाहतोय 8 षटकांचे सामने. आता मात्र मिसटाईम स्ट्रोक आहे, जागा भरून खेळायचं होतं, जोपर्यंत रोहित त्या ठिकाणी जाईल, एकदा पूर्ण करतो, चेंडू सीमा मार चौकार. रहे हैं तो 4 ओवर में और 50 के बारे में बल्लेबाज सोच रहे हैं। योजना के अनुसार बल्लेबाजी की है आज बल्लेबाजों ने और प्रेशर पूरी तरह से टाइटन नवी मुंबई की तरफ जाता हुआ गर्दुमरेश्वर टीम के बल्लेबाजों ने प्रभावित किया। क्या बल्लेबाजी की है, नक्कीच एक कॅल्क्युलेशन होतं आणि बघूया शेवटचा चेंडू कॉमेंट्री बॉक्स एन कडून सज्ज होतोय. सलमान लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, सलमानचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा छानपैकी या ठिकाणी बॅट कनेक्ट करतोय, टायमिंग करतोय, एकदा पूर्ण करतोय, जोपर्यंत या ठिकाणी खेळाडू पोहोचतोय, 2 धावांसाठी पोहोचतोय आणि खेळाडू बाद होतोय. 100चा आकडा पूर्ण झालेला आहे. 101 धावांची गरज आणि जे 4 ओव्हरमध्ये झालं तो आकडा पुन्हा एकदा आलेला आहे. मॅचची सुरुवात जबरदस्त आहे. सेमीफायनल पाहण्यासाठी प्रेक्षकांची या ठिकाणी उत्सुकता आहे आणि ती सुरुवात प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी होत आहे. प्रशांतजी, देखिए इस प्रतियोगिता में दूसरी बार 100 का आंकड़ा पार हुआ है। आज टोटल स्कोर की बात करें तो बिल्कुल रन संख्या 100 के पार चली गई है। बहुत ही अच्छी बल्लेबाजी, अच्छा प्लान, अच्छी रणनीति और योजना के अनुसार अपने बल्लेबाजी की है। इसलिए मैं कह रहा हूं कि ट्राइडेंट नवी मुंबई के पास बैटिंग बहुत तगड़ी है, तो उनके खिलाफ आप खेलने का प्रयास कर रहे हैं। एक बार फिर आप यहाँ मैच जीतना चाहते हैं तो आपके पास अच्छा बैंक बैलेंस होना चाहिए। तो एक मैजिकल फिगर आप बिल्कुल बना चुके हैं और जीतने के लिए टारगेट लक्ष्य की बात करें तो अब 101 100 धावा झालेल्या आहेत. 101 धावांचा डोंगर आहे. मात्र या संघाकडे देखील ती ताकद आहे. ज्या संघामध्ये योगेश पवार आहे, टेक्निकली साऊंड खेळणारा, तंतशुद्ध. या ठिकाणी कल्पेश माहुलकर सारखा बॅट्समन या संघामध्ये, श्रेयस इंदुलकर, मास्टर की, राकेश प्रभू, हार्ड हिटर पोलार्ड, रवी लिंगाला. मॅच बनवायची कशी हे त्याला माहीत आहे. रोहित नार्वेकर, डावखुऱ्या बॅट्समनच्या नावावर या मैदानावर जो रेकॉर्ड आहे तो याच खेळाडूच्या नावावर आहे. त्यामुळे या संघाकडे देखील ती आपण म्हणू शकतो ताकद आहे, क्षमता आहे. मात्र बघूया काय घडतंय. तोपर्यंत आपण जाऊया पुढच्या मॅचच्या टॉससाठी. विक्रोलियन्स आणि रॉयल स्टनर या दोन्ही संघांना विनंती करतोय, कॅप्टन आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये याचं टॉस का बॉस प्रशांत आदवडे यांच्याकडे मी घेऊन जातो. एक छोटंसं गाणं घेऊया आणि गाण्यानंतर विक्रोलियन्स विरुद्ध रॉयल स्टनर या सामन्याला सुरुवात करूया. मधुर गाने के साथ वापस आएंगे. धन्यवाद.
स्तंभ निखिल जाधव यांना आपण पाहणार आहोत. सूर्या उझेरने काल पदार्पण केलं विक्रोलियन संघामध्ये. चला दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस साठी लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. रॉयल स्टनर वर्सेस विक्रोलियन्स. मैं काइंडली रिक्वेस्ट द नेक्स्ट टू टीम कैप्टन प्लीज कम नियर द कमेंट्री बॉक्स फॉर द नेक्स्ट मैच टॉस. रॉयल स्टनर अपन लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. रॉयल स्टनर रॉयल स्टनर के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ आपको हमारे कॉम्बॉस की तरफ आना है. रॉयल स्टनर टीम के कप्तान और विक्रोलियंस. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 सीजन 8 टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट ऑर्गेनाइज्ड बाय गणेश सानप एंड अजिंक्य सानप. फर्स्ट सेमीफाइनल ऑफ द टूर्नामेंट ट्राइडेंट नवी मुंबई एंड गद्वेश्वर. जीतने के लिए बिल्कुल इस वक्त 101 रनों की जरूरत है ट्राइडेंट नवी मुंबई को. तो ये क्रूशियल मुकाबला है. बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़ चुके लाइव. उसके साथ अगर देखें तो इस मैदान पर प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर पहुंच चुकी हैं. रोहित नार्वेकर और श्रेयस इंदुलकर और प्रमुख गेंदबाज के तौर पर विक्रांत चौहान. क्रिकॉन में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था विक्रांत चौहान ने. इस ओवर की पहली गेंद विक्रांत चौहान द्वारा ऑन साइड पर गेंद को खेल दिया. खिलाड़ी बाउंड्री पर तैनात. 1 रन लेने का अवसर. लॉन्ग ऑन पर बढ़िया फील्डिंग और इसी सिंगल के साथ चतुर का खाता खुलता हुआ. रोहित नार्वेकर रन संख्या 1 रन बगैर किसी नुकसान के. जीतने के लिए 101 रनों की जरूरत है. लक्ष्य बहुत बड़ा है और दोनों टीमों के पास काबिलियत है. विक्रांत चौहान नीलेश भिंताड़े 11 के प्रमुख गेंदबाज फिलहाल इस वक्त आप देख रहे हैं आपके स्क्रीन पर. इस वक्त गर्देश्वर टीम के साथ खेलते हुए और प्रमुख गेंदबाज है बल्लेबाज स्ट्राइकर पर श्रेयस इंदुलकर, जिनका वीडियो वायरल हुआ था और आखिरी गेंद पर वो क्या कमाल का छक्का चढ़ा था डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. और वही खिलाड़ी शारजा के मैदान पर भी इन्होंने कमाल कर दिया था. लंबा छक्का चढ़ा था. वही खिलाड़ी आपके स्क्रीन पर इस वक्त स्ट्राइकर एंड पर. बैकफुट जाके गेंद को ऑनसाइड पर खेलना चाहते थे, पुल करना चाहते थे. टप्पा खाने के बाद बिल्कुल धीमे रफ्तार के साथ गेंद आई, इनके शरीर को लगी, वहीं पर लुढ़की. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया और रन के संभावना को निरस्त किया है. रॉयल स्टनर टीमचा कर्णधार यश यादव आपण प्लीज या ठिकाणी समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे. इस बार बाहरी किनारा. ओहो गैप में गेंद है. गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते जो अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश श्रेयस इंदुलकर द्वारा. रन संख्या फिलहाल 2 रन बगैर किसी नुकसान के. ओवर पहला प्रगति पर है. जीतने के लिए 101 रन की जरूरत है और फिलहाल पावर प्ले का पहला ओवर आप देख रहे हैं. यश यादव को मैं दरख्वास्त करना चाहता हूं आपको प्लीज कॉम्बॉस की तरफ आना. यश यादव. रन संख्या 2 रन. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विक्रांत चौहान. इस बार बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया. लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स. मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड.
मिड ऑफ के ऊपर से लॉन्ग क्षेत्र में और एक अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच बल्लेबाज चतुर द्वारा। यश यादव रन संख्या 6 रन। बढ़िया बल्लेबाजी, बहुत ही बेहतरीन तरीके से चतुराई के साथ बल्लेबाजी करते हुए खास करके बल्लेबाज रोहित नार्वेकर। पहले फ्रंट फुट का अच्छा स्ट्रोक और उसके बाद में गति का इस्तेमाल किया था और यही क्रिकेट है। चतुर एक बार फिर देखें तो लंबे रेस के घोड़े हैं, बहुत बढ़िया बल्लेबाजी इन्होंने की है। अनुभव की कोई कमी नहीं है और एक आइडॉल खिलाड़ी, आइकॉन खिलाड़ी बिल्कुल मैदान के अंदर। 8 रन बगैर किसी नुकसान के रोहित नार्वेकर 7 पर खेल रहे हैं। एक तरफ शेष ने 1 रन बनाया है। बैकवर्ड बॉल साइड पर पुल किया, क्या बात है, छोटा तीर वार करे गंभीर, गेंद बॉडी लाइन के जवाब पत्थर से देना ये भी जानते हैं। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी आज बल्लेबाज रोहित नार्वेकर द्वारा। इनका नाम वैसे रोहित नार्वेकर है लेकिन सब लोग इनको चतुर कहते हैं, तो चतुराई के साथ बल्लेबाजी मैदान के अंदर रोहित द्वारा। नक्कीच आमच्या चारकोप मधलाच खेळाडू आहे, त्यामुळे नक्कीच हे नाव चतुर का पडले हे देखील आम्हाला माहीत आहे। मात्र आज आपल्याला ज्या पद्धतीने चतुराई त्याची पाहायला मिळते, काल देखील 2 दिवस पाहिले तर कुर्ला प्रीमियर लीगला आयकॉन प्लेअर होता, त्यामुळे स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाला नाही। आणि म्हटलं होतं मी काल देखील पहिल्या दिवशी देखील, पहिलं पर्व जेव्हा राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी झालं त्यावेळेस 13 बॉलमध्ये 52 हा वेगळा रेकॉर्ड या मैदानावर, पहिली हाफ सेंचुरी पहिल्याच मॅच में सुमित डेकळे। मात्र त्याच टुर्नामेंटमध्ये सेमीफायनलमध्ये या खेळाडूने 79 धावा चेस करताना 17 बॉलमध्ये 49 धावा, हा देखील रेकॉर्ड याच खेळाडूच्या नावावर आहे। आणि 2021ला जर पाहिलं, गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी रॉफची स्पर्धा होती आपल्याच MHBचे, त्या स्पर्धेमध्ये 6 बॉलला 6 षटकार खेचले होते। त्यामुळे नक्कीच हे लकी आहे लेफ्ट हँड बॅट्समनसाठी आणि विशेषतः चतुरसाठी। स्ट्राईकला श्रेयस इंदुलकर, राजसिंग याचा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पूल करायला गेले। डीपला आपण खेळाडू पाहतोय, डीप मिड विकेटला खेळाडू आहे आणि डीप लॉंग ऑन डीप कव्हर आहे 3 खेळाडू, कारण दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे आणि अजूनही संधी आहे। आपण जर पाहिलं पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या डावामध्ये, पहिल्या पॉवर प्लेच्या 3 ओव्हरमध्ये 39 धावा कुठल्या होत्या। काल आपण विश्वनाथ जाधव रॉयल स्टर्नची बॅटिंग पाहिली, 2 ओव्हरमध्ये 37। अनिकेत शिंदे आपण पाहिला, आपला माणूस संघाकडून खेळताना 39 धावा। गती परिवर्तन किती दुरून फिरवलाय आणि मगाशी म्हटलं होतं मी प्रशांतजी, ज्यावेळेस महेश मकवाना सर देखील या ठिकाणी आहेत, कित्येक खेळाडू आज या ठिकाणी जुने आहेत जे पाहत असतील, कारण त्यावेळेस देखील 8 ओव्हरमध्ये एखाद्या संघाने समजा 50, 55, 60 केल्या तर त्यानंतर समोरचा संघ त्याला कमी धावांमध्ये रोखायचा, कारण त्यांच्याकडे तसे हुकमी गोलंदाज होते। चांगली गोलंदाजी जलद गतीने, पहिला बाउन्सर होता, दुसरा स्लोअर वन टाकला, थोडा गती परिवर्तन करून बॅकअप द लाईन, थोडा दुरून फिरवला आणि हा पुन्हा जलद गतीने आतमध्ये खाली राहतोय। एक चांगली वैविध्यपूर्ण गोलंदाजी याच गोलंदाजाने 2 वर्षापूर्वी राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफीमध्ये जेव्हा रायझिंग सन संघाला 12 बॉलमध्ये 15 धावांची गरज होती तेव्हा केवळ 2 धावा दिल्या होत्या आणि सामना जिंकून दिला होता। राजू, संघर्ष 3 तरह का होता है, एक बार फिर एक जीतने के लिए, दूसरा एक बार पहचान बनाने के लिए, तीसरा संघर्ष होता है एक बार फिर अपनी पहचान बनानी है तो उसको बरकरार रखने के लिए। इसके कौन साइड पर खेलते हुए एक बार फिर शेष इंदुलकर के लिए संघर्ष क्या है? इनकी पहचान बनी हुई है लेकिन उसको बरकरार रखने के लिए एक बार फिर खेलना होगा। वैसे वो स्ट्रगल कर रहे हैं, अपना पसंदीदा स्ट्रोक पूल करने का जो प्रयास कर रहे हैं, अभी भी बात नहीं बन रही है, लेकिन इनके पैटर्न में राजू बहुत सारे शॉट है। कवर की तरफ खेल सकते हैं, कवर ड्राइव खेल सकते हैं, कट कर सकते हैं, मेरिट के हिसाब से बल्लेबाजी कर सकते हैं, लेकिन आज उसी अंदाज से इन्होंने बल्लेबाजी नहीं की है। बढ़िया गेंदबाजी राजसिंह की तरफ से, 15 रन बगैर किसी नुकसान के। पहले ओवर में स्टार्ट अच्छा हुआ था लेकिन दूसरे ओवर में शानदार गेंदबाज राजसिंह द्वारा। नक्कीच अनुभव आहे श्रेयस इंदुलकरसाठी, नेहमीच हे मैदान एक आवडतं मैदान ठरलेलं आहे। या मैदानावर कितीतरी खोऱ्याने धावा ओढलेल्या आहेत आणि लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे। ज्यावेळेस 2-3 पॉवर प्लेमध्ये किंवा त्यानंतर 8 ओव्हर खेळतात। आज हा टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो, मात्र ज्या वेळेस लेदर क्रिकेट खेळले तेव्हा जास्त धावा कशा आपण करायच्या, जास्त विकेटवर कसं थांबायचं, काय स्ट्रॅटेजीने खेळायचं, ही सर्व एकाग्रता त्यांच्याकडे आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने तो देखील बॅटिंग करण्याचा प्रयत्न करणार, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय राज सिंग। आतापर्यंत या ओव्हरमध्ये
4 बॉलमध्ये एकच धाव दिलेली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकला आहे रोहित नार्वेकर. चतुर राजसिंगचा पुढचा चेंडू चकून जातोय आणि हा देखील चेंडू लागू शकला असता. ज्या प्रकारे मगाशी थोडा नाराज होता प्रणय कोळी त्याप्रमाणे आत्ता नाराज होते चतुर. एक धाव. धाव संख्या टोटल पुढे सरकते 16. दोन्ही संघाला विनंती राहील ही मॅच संपल्यानंतर त्वरित मैदानामध्ये लाईन अप होणार आहे. रॉयल स्टर्ना विरुद्ध विक्रोलियन. तिथे टॉस केला जाईल आणि त्वरित मॅचला सुरुवात होईल याची नोंद रॉयल स्टर्नाने घ्यायचं आहे. या फटक्यासाठी ओळखला जातो तो म्हणजे श्रेयस इंदुलकर. मात्र या ठिकाणी झेल होता आणि वन बाउंड चेंडू सीमापार चौकात. इससे पहले वो गेम चेंजर खिलाड़ी बने थे, तो शुरुआत इसी तरह से स्ट्रगल करते हुए स्टार्ट किया था, लेकिन फिनिश बहुत अच्छा किया था. तो 20 रन बगैर किसी नुकसान के. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय नामदेवजी दिघोळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मूर्तिकार सिद्धेश नामदेव दिघोळे यांचे वडील यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. व्यासपीठावर मी त्यांना विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं हार्दिक स्वागत. सिद्धेश नामदेव दिघोळे यांचे वडील नामदेव दिघोळे यांचं आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत करीत आहोत. आज ज्या प्रकारचं आपण पाहुण्यांची मांदिया या ठिकाणी पाहणार आहोत, कारण शेवटचा दिवस आहे. प्रचंडची पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 धावा आपण पाहिले तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यानंतर येणारा पॉवर प्ले यामध्ये एकूण 39 धावा कुठल्या होत्या. जो प्रथम फलंदाजी करत होते श्री आपण गडुदेश्वर संघ कृपा संघ या संघाने. आणि आपण हा देखील उल्लेख करतोय वारंवार की 8 ओव्हरची मॅच आहे. ती मानसिकता तुमची, तो माइंडसेट, तुम्हाला मेरिट ऑफ द बॉल खेळावं लागेल. टेक्निकली साऊंड राहावं लागणार आहे. एकेरी दुहेरी धावा गॅप चांगले शोधावे लागणार आहेत. प्लेसमेंटची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू तुम्ही मोठे फटके करण्यासाठी गेले तर चेंडू डॉट होतील. त्या चेंडूंना तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल एकेरी दुहेरी धावांमध्ये. तर हे आकडा जो लक्ष्य आहे ते निश्चितपणे पूर्ण होऊ शकतं. एक प्लॅन सेट करावा लागेल. येणाऱ्या ओव्हरमध्ये आपण कशाप्रकारे आक्रमण करायचं आहे आणि डिफेन्स. मात्र डिफेन्स करण्याची गरज नाही आहे, मॅक्झिमम आक्रमणाची गरज आहे, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या 20. अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी. गेंद को ड्राइव किया कपर की तरफ. ओहो क्या जबरदस्त थ्रो है. दर्शक तालियां बजाने वाले. शेष इंदुलकर का विकेट और रनआउट के तौर पर बल्लेबाज बैक टू द पैवन जाते हैं. निराश है, एक बार फिर देखिए ये निराश है और शानदार थ्रो और सीधा स्टंप पर. दायरे के अंदर खिलाड़ी मौजूद और बहुत ही बेहतरीन सीधा स्टंप पर. शेष इंदुलकर के पास कोई मौका नहीं था. पहले विकेट का पतन 101 का पीछा कर रही इस वक्त टाइटन नवी मुंबई. और यहां बहुत ही बढ़िया प्रदर्शन हुआ गेंदबाज की तरफ से और लाजवाब फील्डिंग, उच्च कोटि की फील्डिंग. जहां तक राजू योगेश बिल्कुल यहां फील्डिंग कर रहे थे, एक स्टंप दिखाई दे रहा था तो बढ़िया, बहुत बढ़िया, बहुत ही अच्छा थ्रो था. उच्च कोटि की फील्डिंग मैदान के अंदर हुई. अद्भुत खेल का नजर आप देख रहे हैं. आने वाला समय बिल्कुल बहुत बढ़िया होगा. अच्छी क्रिकेट का खेल और उसका नजारा आप जरूर देखेंगे. नक्कीच. आणि महत्त्वाची विकेट म्हणजे श्रेयस इंदुलकर सारखा मोहरा तुम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कमबॅक केलंय श्री गडदुमेश्वर कृपा संघाने. ऑन साईडला हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. फ्लिक करतोय आणि मान जोपर्यंत काऊ कॉर्नरला फील्ड करेल धावसंख्या 1 ने पुढे सरकते. एकूण धावसंख्या 21. आता मात्र पहिली विकेट जी श्रेयस इंदुलकरची होती, फार महत्त्वाची विकेट. नशिबाची साथ मिळाली होती ज्यावेळेस वन बाउन्स चौकार गेला होता, कॅच सुटला होता, कारण खेळाडू तितकासा तयार नव्हता. मात्र त्यानंतर असं वाटलं की खरोखरच आता झंझावती पाहायला मिळेल. त्याच वेळेस एक चांगला डायरेक्ट हिट योगेशचा आणि मॅचमध्ये श्री गडदुमेश्वर संघाला कमबॅक करून देतोय. बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी और अच्छी फील्डिंग जब होती है तो जो बाकी खिलाड़ी होते हैं उनका कॉन्फिडेंस बढ़ता है, बॉडी लैंग्वेज में बदलाव आता है. 21 एक विकेट के नुकसान पर है रवि लिंगाला. इस वक्त स्ट्राइक रेंज पर
गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विक्रांत चौहान। तीसरे ओवर का खेल चल रहा है, बिल्डिंग में तब्दीली कर रहे हैं फिलहाल। फ्लाइंग स्लीप, उसके साथ पॉइंट कवर, स्टक कवर, लॉन्ग ऑफ। बाउंसर डाला गया था, पटकी में गेंद टप्पा खाने के बाद उछाल थोड़ा ऑफ टर्म के बाहर थी। पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है और इसीलिए देखिए जानबूझकर विक्रांत चौहान टप्पा बिल्कुल ऑफ टर्म के बाहर रख रहे हैं, अपने शोल्डर का इस्तेमाल कर रहे हैं ताकि बल्लेबाज वो स्क्वायर कट करे, एक बार पॉइंट के ऊपर से खेलने का प्रयास करे। पॉइंट का खिलाड़ी है बॉर्डर पर, यह प्लान था। बढ़िया गेंद थी, आंखों से दूर। रन संख्या फिलहाल 22, 1 विकेट के नुकसान पर। आणि हाच सापळा रचलेला आहे, कारण अप्पर कट खेळायला जातो, कधी कधी मोह आवरता येत नाही बॅट्समॅनला आणि जायत शिकार होतो। त्या पद्धतीने तो बाउन्सर अटेम्प्ट केला होता। काल देखील आपण पाहिलं ज्यावेळेस अक्षय सोनी रॉयल्स रनरकडून विश्वनाथ जाधव खेळत होते, हुक मारत होते आणि लॉंग लेगला कोणीच खेळाडू नव्हता, त्याचा फायदा उचलला होता विक्रांत चव्हाण। ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू रोहित साठी, आता मात्र चेंडूला पाठवतोय डीप मिड विकेटला, खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतो। एक धाव तो पूर्ण केलेली आहे, मात्र जोपर्यंत राज फील्ड करेल केवळ एकच धाव। एकेरी दुहेरी धावा देखील आवश्यक आहेत, एखाद दुसरा चौकार षटकार येणार, प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार आपण क्रिकेटला पुढे घेऊन जाऊ शकत नाही। मात्र धाव संख्या 101 धावांचा डोंगर आहे, होऊ शकतं आणि त्यासाठी तुम्हाला ती मानसिकता तयार करावी लागेल, ती बॅटिंग करावी लागेल रवी लिंगाला आणि चतुरमध्ये एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे। रन संख्या 23, 1 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल चल रहा है, कॉम्पैक्शन से विक्रांत चौहान गेंदबाजी कर रहे हैं। ओ बाहरी किनारा, ये प्लान है रवि के लिए, लेकिन इस वक्त के तो भाग्य का साथ मिला। बाहरी किनारा, भाग्य का सारा, गेंद बॉडी के बाहर। 4 दो गेंदें ऑफ स्टंप के बाहर डाली थी, एक गेंद स्टंप के अंदर थी। और रवि लिंगाला बहुत तगड़ी बल्लेबाजी करते हैं ऑन साइड पर, बल्ले के बीचों बीच और डीप मिड विकेट पर ज्यादा छक्के नहीं लगे हैं। रवि लिंगाले के पास उतनी क्षमता है, वो बिल्कुल क्लियर कर सकते हैं। डीप मिड विकेट, लंबी बाउंड्री है और आज के दिन में यह सबसे अच्छा छक्का, बहुत अच्छा स्ट्रोक रवि लिंगाला का। रन संख्या 33 और 1 विकेट के नुकसान पर। आणि हे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे, दोघांना बोलावं लागेल, रवीला बोलावं लागेल चतुरशी, चतुर बोलावं लागेल रवीशी, और कौन से गेंदबाज है जिन पर हम प्रहार कर सकते हैं, अटैक कर सकते हैं, क्योंकि एक और पावर प्ले का ओवर मिलने वाला है। उस ओवर के लिए रोहित को भी रुकना है, रवि को भी रुकना है, और यही अगर प्लान स्ट्रेटेजी के साथ जाएंगे आप 1-1, 2-2 ओवर में, तो ये जो अब रफ्तार चल रही है औसत के साथ, 3 ओवर में अब तक 11 का औसत चल रहा है और लगभग 12.5 का औसत की जरूरत है, ये हो सकता है। मेरे को दूसरी बात मैं आपको बताना चाहूंगा, जिस तरह से मुकाबला चल रहा है, गुरदुम्बरेश्वर इस साझेदार को तोड़ने की कोशिश करेंगे। यहाँ नबी मुंबई के लिए साझेदार की जरूरत है, तो गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आप राज सिंह गेंदबाजी करने के लिए, तो ये रणनीति साफ है। ये दोनों बल्लेबाज बहुत आक्रामक है, बड़े पारी खेलने वाले माहिर खिलाड़ी, बड़े स्ट्रोक खेलने वाले माहिर खिलाड़ी है। तो यहां से सामने वाले नवी मुंबई टीम का हौसला तोड़ने के लिए आपको साझेदारी तोड़ने की जरूरत है। और बल्लेबाजों के लिए मंत्र क्या रहेगा? क्रिकेट, डोंट थ्रो योर विकेट। साझेदारी की जरूरत नई मुंबई को भी है। 101 रनों की जरूरत है, रन संख्या 33, 1 विकेट के नुकसान पर। पैरू की तरफ गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से गेंद को उछाल कर खेलते हुए गेंद स्क्वायर लेग बॉडी लेग की तरफ जाते भी, और क्या कमाल का स्ट्रोक है, छोटा पैक, बड़ा धमाका, मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का। आणि नक्कीच शानदार सिक्सर आहे।
याच्याकडे देखील जी क्षमता आहे. राकेश प्रभू 2 वेळा ज्यावेळेस सँडी एस पी विजेते झाल्यानंतर तिसऱ्या वर्षी दांडी पालघर यांनी सेमीफायनलमध्ये पराभूत केलं होतं आणि तिसऱ्या वर्षी फायनल जिंकले होते ते. त्यामुळे तो अनुभव आहे. डावखुऱ्या बॅट्समॅनना ॲडव्हान्टेज आहे आणि त्या ॲडव्हान्टेज या ठिकाणी रवि देखील सांगतोय की थोड़ा रुक कर खेले, ज़्यादा निश्चित तौर पर एक सिक्सर अगर आता है, एक ओवर में बाउंड्री आते तो आगे जाने वाले. अगली गेंदबाज की लो फुल टॉस खेलना चाहते थे कवर पर, लेकिन जिस तरह से बल्ला पहले ही स्विंग ऑफ द बैट निकला था और वहां से गेंद लॉन्ग ऑन पर 1 रन. तो रन संख्या टोटल अब स्कोर बनता हुआ 40-40. राजू इस गेंद को कवर की तरफ खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी, बॉल लॉन्ग ऑन क्षेत्र की तरफ चली गई है. अब जाकर 41 विकेट के नुकसान पर चौथे ओवर का खेल चल रहा है. रवि 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं. रोहित नार्वेकर ने अभी तक 23 रन बनाए हैं. अच्छी पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं. 28 गेंदों का खेल है, 61 रनों की जरूरत है. मैच अभी भी दोनों तरफ बना हुआ है. रवि लिंगाला ऑन स्ट्राइक और प्रमुख गेंदबाज राज सिंह कॉम्बॉक्स से गेंदबाजी करने के लिए तैयार. इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर, शरीर से दूर. यह प्लान था. एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी बिल्कुल मौजूद है. रवि लिंगाला जिनका बेशकीमती विकेट यहां मिलता हुआ, खास करके राज सिंह इसकी नव्हतं. आपण देखील तेच म्हणालात की ते जाळ विणलेलं आहे, तो सापळा रचलेला आहे आणि त्या सापळ्यामध्ये बघा या अगोदर विक्रांत चव्हाणने देखील तेच केलं होतं. आखूड टप्प्यात चेंडू टाकला, अप्परकट पाडायला भाग पाडलं होतं, मात्र ते होऊ शकलं नाही. आता मात्र हा मोह आवरता आला नाही फलंदाजाला. आणि मगाशी मी म्हटलं होतं की रवि बात करेंगे चतुर से कि एक ओवर तो हमें मिलने वाला है बैटिंग पावर प्ले का, जहां पर हम प्रहार करेंगे और इस मैच को आगे लेकर जाएंगे. लेकिन वही गेंद जो शॉर्ट गेंद को पुल नहीं लेकिन अप्पर कट खेलने के लिए गए, पूरी तरह शरीर से दूर खेले और शिकार बनकर वापस आए. आणि काल आपण एक चर्चा केली होती अमोल म्हात्रे सरांबरोबर की आजचे जे खेळाडू आहेत, म्हणजे आजच्या पिढीतले जे खेळाडू आहेत ते फारसा अभ्यास करत नाही एखाद्या खेळाडू संदर्भात, परंतु इथे राज सिंगनं पूर्णपणे अभ्यास केला. रवि लिंगालाची बॅटिंगची स्ट्रेन काय ती पाहिली. आता टप्पापर्यंत चेंडू उसळी घेतोय, अचानक उसळतोय आणि तो बॅट्समॅनला फारसा कळला नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी यामध्ये रवि लिंगाला खेळला आणि कबरमध्ये जसं आपण म्हटलं होतं की जाळं मिळलं होतं, त्या जाळ्यामध्ये अगदी अलगद सापडलंय रवि लिंगाला. एक मोठी विकेट इथे राज सिंगला मिळते. धापलकर धाबा 40 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दस संख्या 40 2 गड्यांच्या मोबदल्यात. मॅन फ्रॉम पेन डी वाय पाटील कडून जबरदस्त लेदर क्रिकेट खेळणारा आपण पाहतोय. नेहमी स्मार्ट संघाकडून लेदर देखील खेळलेला खेळाडू अनुभवी आहे. रायगड संघाचा आधारस्तंभ मात्र या ठिकाणी ट्रायडर नवी मुंबईसाठी योगेश पवार सज्ज होतोय. बघा ही एक क्रिकेट आहे, इंटेलिजंट क्रिकेट. काय काय गॅप शोधून काढले, चांगली प्लेसमेंट पाहायला मिळते. एकदा पूर्ण केलेली आहे. 2 धावांसाठी परत आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. लेझी एलिगन्स म्हणून रोहित शर्मा नेहमी पाहिलं तर ज्या पद्धतीने थोडासा वेळ घेऊन षटकार खेचतो, मात्र याने देखील थोडासा वेळ घेतला. चेंडू बॅट पर येईपर्यंत वाट पाहिली आणि त्यानंतर तो स्ट्रोक खेळले, गॅप चांगला शोधला. आणि मग म्हटलं मी 8 ओव्हरची तुम्हाला मॅच खेळायची आहे, तुम्हाला स्ट्रॅटेजीने जावं लागणार आहे, प्लॅन तयार करावा लागणार आहे, तुमच्याकडे त्या प्रकारचे फटके असणार आहेत, मात्र त्याला मोह देखील आवरता आला पाहिजे, कारण नंतर तुम्हाला ती संधी मिळेल. मॅच कॅरी ऑन करतोय, पहिल्या चेंडूवर 2 धावा मिळवतोय आणि धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजेच 42. राज तयार, पुढचा चेंडू योगेशसाठी. मोठा फटका, थोडासा खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करत होता, कारण पाहिलं होतं थोडंसं मागे आहे चेंडू आणि त्यानंतर तो पूल करण्यासाठी गेले. विजू मोरे बंड्या बॉईजचे आमचे अजून एक जुने मित्र, एक जुने खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि आज राजेंद्र 11साठी ज्यांनी योगदान दिलं, त्यानंतर नर्मदा अर्जुन प्रेसीसाठी खेळले असे चंदू जे लेफ्ट आर्म गोलंदाज बंड्या बॉईजचे, यांचा वाढदिवस आहे, त्यांना देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा त्या मैदानावर जाऊया. बघा स्ट्रॅटेजी चेंज होते ती म्हणजे फिल्डिंगची. प्रशांतजी बिल्कुल डीप स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी बाउंड्री पर, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी है, सुंदर फील्डिंग, छलांग लगा के गेंद को रोक लिया विक्रांत चौहान ने. 2 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के पास बिल्कुल है. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी तैयार नहीं थे, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी तैयार नहीं थे. 2 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए. रन संख्या कुल मिलाकर 44 2 विकेट के नुकसान पर और चौथा ओवर प्रगति पर है. क्या मुकाबला चल रहा है.
ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, और एक तरफ अगर गेंदबाज भी बहुत बढ़िया तरीके से हार मानने के लिए तैयार नहीं है, वो भी असरदार सरदार बन रहे हैं। मजा आ रहा है। 4 ओवर 44, 4 ओवर में बिल्कुल विपक्ष अपोनेंट टीम ने बनाए थे 50, लेकिन 6 रन कम है, 2 विकेट गिर चुके हैं, मैच ऑन है, मजा आएगा। आइए सागर गाना सुनते हैं, चर्चा जारी, गुफ्तगू जारी रहेगा। नवीन फ्रेश गोलंदाज, तितकाच घातक गोलंदाज आपण पाहतोय। फलंदाज तर आहेत रोहित नार्वेकर आणि आपण योगेश पवार याला पाहतोय, मात्र गोलंदाजीसाठी या फ्रेश ओव्हरमध्ये प्रणय कोळी ही ओव्हर निर्णायक ठरणार। हे षटक प्रशांतजी फार निर्णायक ठरणार आहे। 24 चेंडू 57 धावांची गरज। आपण जर दोन्ही संघांची तुलना केली तर पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये 23 धावा होत्या, त्यावेळेस ट्रायडन नवी मुंबईच्या 20। जेव्हा 4 ओव्हरमध्ये 50 धावा झाल्या तेव्हा त्यांच्या 44, 6 ने मागे आहेत। होऊ शकतं। देखिए हमारी जिंदगी वीडियो गेम जैसी है, एक लेवल को हम पार करते हो तो दूसरा लेवल बहुत कठिन हो जाता है। पहले 4 ओवर में नवी मुंबई ने बनाए कुल मिलाकर 44, अब दूसरे लेवल पर 24 गेंदों में आपको बनाने 57। तो ये जो लेवल है बिल्कुल चैलेंजिंग रहेगा, लेकिन गुरुद्वार की जो टीम है बिल्कुल इनकी तारीफ करेंगे, बढ़िया प्रदर्शन किया है। शुरुआत बहुत अच्छी थी टाइटन नवी मुंबई की, उसके बाद में थोड़ा सा ब्रेक लगा है। सबसे बड़ी बात ग्राउंड फील्डिंग बहुत बढ़िया इनकी। एक्स्ट्रा कवर पर योगेश विक्रम चमन ने गेंद को रोक लिया था, 2 रन आपने बचाए। एक बार फिर जब एक बार सेट होने का प्रयास किया गया था शेष दुलकर ने, तब जाकर रनआउट की तरफ वापस चले गए हैं। तो बल्लेबाजी, गेंदबाजी और एक बार फिर फील्डिंग बहुत महत्वपूर्ण होती है इस लिमिटेड ओवर में। 8 ओवर का मैच है, 24 57 रनों की जरूरत। 4 ओव्हर 57 धावांची गरज, 24 चेंडू 57 धावा आवश्यक। गोलंदाजीसाठी येतोय बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जो बॅट्समन चॉईस पॉवर प्ले प्रणय कोळी, स्ट्राईकला रोहित। पहिला चेंडू या ठिकाणी वाफ करते चेंडू तर लॉंग ऑफला 1 धाव। या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या 2 पोहोचते। 45, 56 धावांची गरज, 23 चेंडू। प्रत्येक ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच ज्या प्रकारची आवश्यकता आपण पाहत आहोत 14 ची सरासरी आता जाऊन पोहोचत आहे। एक बॉल नंतर हे समीकरण गणित बदलणार आहे। मात्र या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये योगेश पवार आणि रोहित नार्वेकर नक्कीच टार्गेट करणार प्रणयला, हे मात्र पाहणं गरजेचं राहील की कशा प्रकारे मॅचला कॅरी ऑन करणार आहेत। राऊंड द विकेट प्रणय, योगेश पवारसाठी पुढचा चेंडू योगेश सज्ज आणि या चेंडूला पाठवतोय लॉंग ऑनच्या वरून, हाय तो तुंगा हँडसम षटकार। करने की कोशिश सफल हुए थे। ओवर पिच गेंद थी, अपली बना के गेंद को खेल दिया था बॉल के सर के ऊपर से डाउन द ग्राउंड। क्या जबरदस्त स्ट्रोक था, ये ताकत है योगेश पवार की। डी स्क्वायर लेग पर अच्छा खेलते हैं, मिड विकेट पर बड़े शॉट खेलते हैं, लॉन्ग ऑन क्षेत्र में बहुत बड़े शॉट खेलते हैं, वी में खेलते हैं। और अब जाकर प्रणय का क्या जवाब होगा देखना बहुत जरूरी है। अगली गेंद तैयार है, रिवर्स पे खेल दिया बहुत बढ़िया तरीके से गैप में। ओहो क्या बात है, इनको दिखती है छोटी सी दरार। रन धुनते 4, गेंद बॉडी की तरफ फरार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। ताकत लगाई थी, उसके बाद में नजाकत भरा शॉट और पॉइंट कवर के बीच का फासला चीरती हुई गेंद गोली की रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए मोमेंटम धीरे धीरे नवी मुंबई की तरफ जा रहा है। योगेश अगर डटे रहे तो बिल्कुल नवी मुंबई के लिए बहुत बड़ी उपलब्धि हो जाएगी। अब जाकर प्रणय के ऊपर दबाव आता हुआ। नक्कीच मी म्हणालो की योगेश पवार टेक्निकली साऊंड आहे, अत्यंत शुद्ध पद्धतीने खेळ करणार। त्याला कल्पना आहे की गिअर मला कधी चेंज करायचा आहे, वेअर आय हॅव टू जस्ट चेंज द गिअर। ही न्यू व्हेरी वेल, ज्या पद्धतीने त्याला माहीत आहे आणि अगोदर देखील अशा प्रकारच्या कित्येक मॅचेस त्याने काढलेले आहेत आणि योग्य वेळेस तो रिव्हर्स देखील त्याने खेळला आणि त्या ठिकाणी चौकार देखील मिळाला। प्रणय कोळी राऊंड द विकेट, पुढचा चेंडू आता मात्र फुल टॉस, इट्स अ लॉलीपॉप, मिड विकेटच्या डोक्यावरून आउट।
करते हुए बहुत बढ़िया तरीके से डीप मिड विकेट बॉडी के बाहर गेंद जाती हुई 6 रनों के लिए। बड़े सपने देखने वाले खिलाड़ी जो है ना, उड़ान किसी को पूछकर नहीं भरते, और मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद था, फुल टॉस गेंद थी, सही नसीहत देते हुए योगेश पवार क्या जबरदस्त प्रहार कर रहे हैं। आपके पास अभी गेंदे से 20 गेंदों में जीतने के लिए 40 रनों की जरूरत है। पिछले 3 गेंदों में 2 छक्के 1 चौका, क्या शानदार बल्लेबाजी योगेश पवार द्वारा। नक्कीच खूप अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते। आता चेंज ऑफ द लाईन लेंथ पाहिली तर या ठिकाणी चेंज करावी लागेल प्रणयला, कारण त्याच्या रेंजमध्ये कुठल्या प्रकारे टाकणार नाही की टाकणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील। तर दुसऱ्या बाजूला योगेश पवार देखील हाच विचार करेल की आपण बॅटिंग पॉवर प्ले घेतला, याच ओव्हरमध्ये आपण मॅक्झिमम धावा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण तुर्तासरी जर आपण पाहिलं तर 17 धावा आतापर्यंत निघाल्यात। राऊंड द विकेट पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते योगेश पवार। स्लोवर वन बघूया, आपल्या जाळ्यामध्ये अडकवतो नाही, हा देखील षटकार। व्हॉट अ मॅच। वेल क्या चल रहा है खेल मैदान के शेष इंदुलकर का बल्ला बोल रहा है, क्या जबरदस्त पारी खेल रहा है। एक बार फिर देखे स्टंप के करीब से गेंद की थी और ओवर पिच थी, बल्ले के बीचों बीच टाइमिंग बन गया, एक बार फिर शरीर का संतुलन अच्छा था, फ्लैट छक्का। वाह क्या बल्लेबाजी कर रहे हैं। राह मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंजिल है, योगेश पवार अपनी टीम के लिए बताते हुए, सारे दर्शकों के लिए बताते हुए अब प्रणय के ऊपर दबाव आ रहा है। मैग्निफिसेंट बैटिंग बाय योगेश पवार। एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर। अनुभव एक महान शिक्षक आहे आणि अनुभव या ठिकाणी दाखवतोय आपला। आणि हा देखील चेंडू हाफ वाली मिळाली पायावर, हा देखील चेंडू सीमापार। प्रणय के ऊपर हमला हुआ, डीप मिड विकेट बॉन्ड की तरफ और एक दर्शनीय स्ट्रोक, इस पर थोड़ा सा क्रीज के कोने का इस्तेमाल किया था, पैरों की तरफ गेंद थी, जट में डालना चाहते थे, बल्ले के बीचों बीच और डीप मिड विकेट बॉडी की तरफ गेंद को खेल दिया था 6 रनों के लिए। इसे कहते हैं कम खर्चा और भरपूर चर्चा। क्या जबरदस्त बल्लेबाजी योगेश पवार ने की है। आपके पास गेंदे शेष कुल मिलाकर 18 और 28 रनों की जरूरत है। मोमेंटम नवी मुंबई की तरफ आया है, पूरी तरह से यहाँ पर मोमेंटम अब नवी मुंबई ट्राइडन नवी मुंबई की तरफ झुकता हुआ। 18 गेंदे 28 रनों की जरूरत। अभी भी वहां पर रोहित नार्वेकर चतुर बना हुआ है जो स्ट्राइक पर रहेंगे। योगेश पवार उन्हें समझा रहे हैं कि कोई जल्दबाजी करने की जरूरत नहीं, हम मैच में आ चुके हैं। जिस बैटिंग पावर प्ले की हम बात कर रहे थे, बैटिंग पावर प्ले में हम क्या करना चाहते हैं तो ये करना चाहते हैं। 1986 के वर्ल्ड कप में अगर देखा है तो कृष्ण मैत्री श्रीकांत जी ने वो बल्लेबाजी की, लेकिन 92 के वर्ल्ड कप में जब हमने देखा था ग्रेट बैच ने जिस तरह की बल्लेबाजी की थी, उसके बाद 96 के वर्ल्ड कप में पूरी तरह से एक अलग हमने देखा था जिस अंदाज से वो बल्लेबाजी, जय सूर्या और कल वितरणा, पावर प्ले का माहौल। लेकिन यहाँ पर अब देखेंगे 18 गेंदे 28 रन की जरूरत, यहाँ से भी इस मैच को जीत सकते हैं जो गेंदबाज करने वाली टीम। अगर विकेट मिलती है, विकेट की जरूरत है यहाँ पर, ये विकेट अगर मिलेगी तो निश्चित तौर पर श्री गर्दुमेश्वर कृपा संघ भी कम बैक कर सकते हैं, जो कल भी हमने मुकाबला जीता देखा था। बिल्कुल बिल्कुल आपने सही कहा। एक बार फिर ये जो साझेदारी है खास करके रोहित नार्वेकर और योगेश पवार की, वो सरदर का कारण बनी हुई है गेंदबाजों के लिए। गेंदबाजों में परिवर्तन, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मान, स्ट्राइकर पर आप बल्लेबाज रोहित नार्वेकर को देख रहे हैं, बढ़िया बल्लेबाज रोहित नार्वेकर। कुल मिलाकर अगर देखें तो 24 पर बल्लेबाजी करे, 13 गेंदों का सामना किया। योगेश पवार ने 32 रन बनाए हैं 8 गेंदों का सामना करते हुए। फुल टॉस गेंद, विकेट की तलाश, विकेट कीपर गेंद के नीचे और बहुत ही बीच मैदान पर मान गेंदबाजी करने के लिए फुल टॉस गेंद थी राजू। इस गेंद के ऊपर प्रहार करना बहुत जरूरी था, गेंद बहुत ऊपर स्टिकर की तरफ लगी है और जब एक बार फिर रिदम के साथ, अच्छे लय के साथ बल्लेबाजी हो रही थी, मोमेंटम नवी मुंबई के पास था, तो कमबॅक करने का मौका मान ने दिया और इस मुकाबले में मान ने डाली है जान। हे बघा ज्याच गतीने त्याने टाकलेला आहे, त्याने नक्कीच या ठिकाणी चकवलं होतं। त्यामुळे फलंदाजाला हा चेंडू जर बरोबर मिडल केला असता तर षटकार होता। या अगोदर आपण प्रणय कोळीला पाहिलं ज्या प्रकारचे चेंडू स्पिन करत होता, मात्र बॅट्समनच्या जवळ मिळत होते, जे बॅक ऑफ द लेन थोडे दूर राहणं गरजेचं होतं। 1-2 चेंडू आपण राजचे पाहिले होते,
ते तसं होऊ शकले आणि त्या ओव्हरमध्ये 29 धावा. मात्र यानंतर पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा हा मोमेंटम शिफ्ट होतोय. अजून जर काही चेंडू डॉट निघाले, विकेट मिळाली तर नक्कीच पुन्हा एकदा मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स. बॅलन्स आहे. 17 चेंडू आणि धावांची गरज आहे. 28. मान तुम्हारा अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, गेंदबाजी करने नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने राकेश प्रभु, एक तरफ योगेश पवार, और पहली गेंद पर सफलता मिली है. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग होता हुआ और रोहित नार्वेकर का बेशकीमती विकेट जरूर मिलता हुआ मान को. अच्छी गेंद, ड्राइव किया बेस्ट कवर क्षेत्र में, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. एक रन लेने का अवसर दूसरे के लिए वापस आ रहे, फंबल अलाउ द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड. योगेश पवार रन बना रहे हैं. योगेश पवार विकेट के बीच अच्छी दौड़ लगा रहे हैं. बीच मैदान पर पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर बहुत ही बेहतरीन खेल दोनों बल्लेबाज उतारा. चीटी की दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. आपके पास 16 गेंद है. 16 गेंद में जीतने के लिए अभी भी 26 रनों की जरूरत है. नक्की 16 चेंडू 26 धावांची गरज. दोघाही डी.वाय. पाटील कडून लेदर क्रिकेट खेळणारे अनुभव आहे त्यांच्याकडे. मात्र क्रिकेटमध्ये आपण म्हणू शकतो क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चितता का खेळ, शेवटपर्यंत अनिश्चितता ठासून भरलेल्या खेळामध्ये काही घडू शकतं. मान गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. स्ट्राईकला राकेश प्रभू पोलार्ड सज्ज होते. पुढचा चेंडू राकेशसाठी फुल टॉस आणि हा देखील चेंडू जातोय काव कॉर्नरच्या डोक्यावरून. हा येतोय चौकार. धावांची गरज आहे. आता आपण जर पाहतोय तर 15 चेंडू 22 धावांची गरज. 15 गेंदे 22 रनों की जरूरत. बहुत ही कांटे की टक्कर बीच मैदान पर. कौन बनेगा विजेता? गेंदबाजी के लिए तैयार मान. ओवर द विकेट, अगली गेंद और लेग स्टंप पर निकलती हुई गेंद, जब तक कि वहां पर फील्ड करेंगे सौरभ. अंपायर का इशारा वाइड, वाइड प्लस 2 रन आएंगे. तो 15 गेंदे 20 रन की जरूरत. बहुत ही कांटे की टक्कर. एक ओवर निर्णायक बना. कल भी पहला मुकाबला जहां पर एक ओवर रोहन सावंत का, जहां पर मैच का रुख बदला. यहां पर प्रणय कोहली का एक ओवर जहां पर मैच का रुख बदला है. लेकिन क्रिकेट है. 15 गेंदे. कल भी हमने देखा था 3 बॉल 3, उसके बाद एक बॉल में 3 और सिक्सर आया था. शानदार खेल रहा था कल का, बिल्कुल पैसा वसूल मैच अपने जरूर देखा था. गेंदबाजी करने के लिए मान तैयार. फुल टॉस, पनिशमेंट, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. गेंद बॉडी लाइन के बाद बॅट्समन ज्या प्रकारची बॅटिंग दाखवत आहेत, जी फलंदाजी करत, नक्कीच म्हणून म्हटलं होतं 101 धावा होऊ शकतात. ज्या प्रकारचं प्लॅनिंग. पुढचा चेंडू हा देखील. आता मात्र संधी आहे. खेळाडू त्या ठिकाणी कम बॅक करतोय, मान सन्मान मिळवतोय. स्वतःवर नाराज आहे योगेश. मात्र पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट होणार का हे मात्र पाहणं गरजेचं राहील. अजून एक विकेट मिळते, ती म्हणजेच श्री गडजुमेश्वर कृपा संघाला. मी विनंती करतो विक्रोलियन्स आणि रॉयल स्टनर मॅच संपल्यानंतर त्वरित मैदानात आपण यायचं आहे. आमचे आयोजक देखील त्या ठिकाणी असतील. फोटो सेशन होईल, लगेच टॉस होईल आणि पुढच्या मॅचकडे आपण जाणार आहोत. दुसरा सेमीफायनल. बघा काय सामन्याचं गणित समीकरण बदलतंय. योगेश पवार आउट होतोय, अजूनही राकेश प्रभू त्या ठिकाणी आहे. समीकरण बघितलं तर धावांची जी गरज आहे 13 चेंडू 14 धावांची गरज. काय घडणार, काय बिघडणार? अतिशय अडीदडीचा सामना. योगेश पवार बिल्कुल आपके स्क्रीन पर थे, जिन्होंने 10 गेंदों का सामना किया, 38 रन बनाए और पूरी तरह से वो बैकिंग का इस्तेमाल नहीं कर पाए. टाइमिंग के ऊपर निर्भर थे. फ्लैट गेंद चली गई लॉन्गर क्षेत्र में. बहुत ही अच्छा कैच. मैच बहुत अच्छा बन रहा है. 13 गेंद में 14 चाहिए. यहाँ थोड़ा सा वो स्ट्राइक रोटेट कर सकते थे, लेकिन हवाई सफर करने का जो प्रयास किया गया तब जाकर एक बहुत बड़ा विकेट मिलता हुआ मान को. इंदुलकर बैक टू द पेबल चले गए. अभी तक रन संख्या 87, 4 विकेट के नुकसान पर है. आपके पास 13 गेंदे हैं और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है. यह भी मैच बहुत कमाल का हो रहा है. मजा आ रहा है. कहानी में एक बार फिर पलटवार. नक्कीच कहानी में फिर एक बार पलटवार. 13 गेंदे 14 रनों की जरूरत. 10 चेंडू आणि आपण पाहिलं तर 38 धावा करून परतलेला आहे योगेश पवार. नवीन फलंदाज आपण आता पाहतोय समाधान, मॅन फ्रॉम वर्सोवा. अलंकार यांच्याबरोबर खेळणारा आणि नक्कीच अलंकार तांडेल असेल, त्याचप्रमाणे आतिश यांच्या संघातला महत्त्वाचा खेळाडू आणि सानप परिवार यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने ताई आपलं हार्दिक स्वागत.
नेहमी स्पर्धेच्या निमित्ताने सर्व सानप परिवार या ठिकाणी उपस्थित होतात आणि आज देखील मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय. 13 चेंडू 14 धावांची गरज स्ट्राईकला समाधानसाठी. आता मात्र हा चेंडू चकून जातोय, मात्र पाहणं गरजेचं आहे. पंच या ठिकाणी पाहतात आणि हा वाईड आहे, वाईडला प्लस येतोय. आता मात्र 13 चेंडू आणि 12 धावांची गरज. काय समीकरण. म्हणून म्हणतो ना आपण की पहिल्या एक नाण्याची बाजू तुम्हाला माहिती आहे, दुसऱ्या नाण्याची बाजू काय आहे ते त्यानंतर कळतं ज्यावेळेस तुम्ही पाहता. बिल्कुल इस वक्त अगर देखें तो मान के पास मौका था एक अच्छी गेंद डालने के लिए, थोड़ा ऑफ स्टंप के आसपास रख सकते थे, लेकिन इस गेंद को लिया कि बिल्कुल लेग स्टंप की तरफ एक बार फिर जड़ में जाने का प्रयास किया गया था. अब जाकर परेशानियां बढ़ती भी श्री गुरुतेश्वर टीम के. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी. गेंद को ड्राइव किया लॉन्ग ऑफ क्षेत्र में, खिलाड़ी यहां मौजूद है. एक रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के पास. आखिरी गेंद पर सिंगल राकेश प्रभु पोलार्ड रखेंगे अपने पास स्ट्राइक, और जीतने के लिए अभी भी 11 रनों की जरूरत है. आपके पास 12 गेंदें शेष है. 94 विकेट के नुकसान पर है. आप सेमीफाइनल का पहला मैच देख रहे हैं. सागर जी हमारे साथ जोड़ेंगे, गाने के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. पुन्हा एकदा प्रणय या ठिकाणी बॉलिंग मार्कवर येतोय. आणि बघा पहिले जेव्हा डाव संपला होता तेव्हा आपण म्हटलं होतं की 8 ओव्हरमध्ये 100 धावा 101 धावांचा डोंगर समोर आहे. मात्र ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप ज्यावेळेस ते येत होते त्यावेळेस मी म्हटलं होतं ज्या संघाकडे श्रेयस इंदुलकर आहे, रोहित नार्वेकर, योगेश पवार आणि ज्या प्रकारे या ठिकाणी राकेश प्रभू या सर्वांना आपण पाहतोय समाधान, आणि त्यानंतर हे लक्ष देखील आपल्याला फार कमी जाणवताना आता पाहायला मिळते. प्रणयचा पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू ते डीप मिड विकेटला राज आहे त्या ठिकाणी. 11 बॉल 10 धावांची गरज. ही मॅच देखील चांगली होऊ शकते, मात्र आज थोडंसं संयमाने कंट्रोलमध्ये राहावं लागेल प्रणयला, कारण ज्या प्रकारची मेहनत करावी लागणार आहे. 12 बॉलमध्ये 11 होते, आता 11 बॉल 10 धावांची गरज. एक बॉल आता निर्णायक मोजून मापून आणि तोलून टाकावा लागणार आहे, जो पकडून टाकावा लागेल. और इससे पहले प्रणय की कहानी कुछ अच्छी नहीं है, तो उस बात को जल्दी भूलना होगा, क्योंकि पहले ओवर में 29 रन इन्होंने दिए हैं बैटिंग पावर प्ले में. गेंदबाजी करने के लिए एक बार फिर प्रणय तैयार. राउंड द विकेट. अच्छी गेंद, बढ़िया गेंदबाजी. इस वक्त गेंद को ऑन साइड पर कहते हुए लॉन्ग आउट क्षेत्र में अलॉन्ग द कारपेट गेंद आ रही है. जब तक कि लॉन्ग आउट के खिलाड़ी गेंद को फील करते थ्रो करते, तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया है. जीतने के लिए यहाँ से 9 रनों की जरूरत है. आपके पास अभी भी 10 गेंदें हैं. अभी बिल्कुल मोमेंटम नवी मुंबई के पास है. यह मुकाबला जीतने के लिए खास करके गर्दुमेश्वर टीम के लिए विकेट गुच्छी में चाहिए, तब जाकर वो कमबॅक कर सकते हैं. नक्कीच विकेट मिळाले तरच कमबॅक करण्याची संधी आहे. पुढचा चेंडू राकेशसाठी. राकेश सज्ज होतोय. फुलर लेन ते या ठिकाणी चेंडू हेलिकॉप्टर फिरवतोय ऑन साईडला. या ठिकाणी हेलिकॉप्टर आणि या ठिकाणी काऊ कॉर्नरेशन. नौ गेंदों का खेल शेष, और राकेश प्रभु जिनको आज मौका मिला और उसका भरपूर फायदा उठा रहे. एक तरफ योगेश पवार ने अपनी टीम के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म बना हुआ है, और अब जाकर देखें बिड्डी करने वाली टीम स्ट्रगल कर रही है. जिंदगी की एक अजीब परिभाषा है, सबर गई तो जन्नत, नहीं तो तमाशा है. आपने 101 रन का टारगेट तो दिया, लेकिन एक ओवर में आपने 29 रन दिए. वहां से मोमेंटम टाइड इन नवी मुंबई की तरफ चला गया था. टॉस गेंद अच्छी तरह से नहीं खेल पाए, बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए, लेकिन गैप में जाते हुए गेंद 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए. 8 गेंदों का खेल. जीतने के लिए अब 4 रनों की जरूरत है. दोपहर का खाना पक रहा है, मुझे खाने की सुगंध आ रही है, और नवी मुंबई को यहां से जीत की सुगंध आ रही है. बीच मैदान पर क्या अब चमत्कार गर्दुमेश्वर टीम को बचाएगा, वो देखना बहुत जरूरी है, या इस कहानी में कोई ट्विस्ट है, वो देखना बहुत जरूरी है. नक्कीच कहाणीमध्ये ट्विस्ट होणार का हे मात्र पाहणं गरजेचं राहील. प्रणयला पहिले शेवटचे 2 चेंडू चांगले टाकावे लागणार, डॉट काढावे लागणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला समाधान या ठिकाणी विजयी स्ट्रोक देतो का बघूया. राऊंड द विकेट. तर मात्र चांगला टर्न पाहायला मिळाला. स्लोअर वन गती परिवर्तन. 1 धाव तर पूर्ण केले. योगेश त्या ठिकाणी जातोय.
मिसफिल्डिंग मात्र बॉडी लँग्वेज तुमची दाखवते या ठिकाणी की तुम्ही 12 बॉलला 13 असेल 14 असेल तुम्हाला दाखवावं लागणार आहे की येस मॅचमध्ये आम्ही शेवटपर्यंत घेऊन जाणार. मात्र या ठिकाणी 7 बॉल आणि धावांची गरज 2. 101 धावांचं लक्ष होतं 8 ओव्हरमध्ये आणि काय कमबॅक काय बॅटिंग. योगेश पवार रोहित नार्वेकर या दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप झाली कारण श्रेयस इंदुरकर बाद झाल्याने श्रेयस खूप नाराज झाला होता आणि त्यानंतर काय या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली. बॅकफुटला जाऊन ना चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी विजयी फायनलमध्ये राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 8व्या बॅटिंग योगेश पवारचा क्लास पाहिला. जेव्हा श्रेयस इंदुलकर बाद झाले रनआउट खूप नाराज झाले होते मात्र रोहितने त्यानंतर मॅच कॅरी ऑन केली. आमचे मित्र अनिल मगदूम आपलं देखील हार्दिक स्वागत. ज्या अगोदर योगेश नाईकवाडी यांना पाहिलं आमचे जुने मित्र सर्व हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि योगेश पवारचा क्लास 10 बॉल 38 टू विन त्याने दाखवून दिलं की या खेळामध्ये देखील 8 ओव्हरची जरी मॅच असली तरी सुद्धा आपण तंत्रशुद्ध क्रिकेट खेळलो तर आपण काय करू शकतो आणि गेअर चेंज कधी करायचा हा अनुभव आहे. ज्यावेळेस दोन्ही डी.वाय. पाटील म्हणून खेळणारे एका बाजूला आपण नंतर राकेश प्रभूला पाहिलं ज्याने कॅरी ऑन केलं आणि हेच गणित समीकरण आज आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या दिवसामध्ये अशा प्रकारचे टुर्नामेंट आणि 8 ओव्हरच्या मॅचेस झाले तर तीच मानसिकता पुन्हा एकदा ते जुनं क्रिकेट मिळेल कारण त्यावेळेस MRIचे बॉल होते आता 10Xचे बॉल आहेत. हा फरक असला तरी सुद्धा ते क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतं. बिल्कुल इस वक्त 8 ओवर का मैच था तो मिडिल ऑर्डर में परफेक्ट बल्लेबाज आपके पास थे योगेश पवार जिन्होंने सही वक्त पर गेयर चेंज किया और एक अच्छी पारी खेले 10 गेंदों में 38 रन बनाए और लेदर बॉल का जो माइंड सेट था लेदर बॉल का जो अनुभव था वो बिल्कुल इस वक्त काम आता था और निरंतरता के साथ इस तरह से वो प्रदर्शन कर रहे हैं योगेश पवार. शानदार बल्लेबाजी गेम चेंजर खिलाड़ी साबित हुए हैं. तो राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2023 आज का ग्रैंड फिनाले पहले सेमीफाइनल के मैच में टाइटन नवी मुंबई ने शानदार तरीके से जीत अर्जित की है और फाइनल में प्रवेश करने वाली पहली टीम और इस मुकाबले में 101 का लक्ष्य था लेकिन रोहित नार्वेकर की चतुराई के साथ बल्लेबाजी और सेंसिबल खेल तकनीक के साथ तकलीफ देते हुए विपक्षी टीम को योगेश पवार जिन्होंने 10 गेंदों में 38 रनों की एक जबरदस्त पारी खेली है. तो थोड़ी देर के बाद हम प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ जाएंगे और उसके बाद में मुकाबला होगा विक्रोलियंस रॉयल स्टार के बीच. एक बड़ा मुकाबला तगड़ा मुकाबला आ रहा है. सेकेंड सेमीफाइनल ऑफ द टूर्नामेंट राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2023. विक्रोलियन्स आणि विनंती करतोय रॉयल स्टनर या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपला संघ त्वरित आपण मैदानात दाखल करायचा आहे. मैं काइंडली रिक्वेस्ट यश नितीश यश जुनेद